Good morning, friends. Good morning, Siddhi. Good morning. Good morning, Masira. Very good. Good morning, सर्वजण या ठिकाणी जॉईन होत आहेत क्लासला. गुड मॉर्निंग ईश्वरी, कार्तिकी. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. माझा आवाज आणि व्हिडिओ दिसतोय का बघा? कन्फर्म करून यस सांगा. लेट मी कन्फर्म. आवाज आणि व्हिडिओ दिसतोय? ओके सर, ओके, व्हेरी गुड. यस, थँक्यू व्हेरी मच. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण व्हेक्टर चॅप्टर या ठिकाणी व्हेक्टर चॅप्टरचे MCQ स्टार्ट केले होते आणि आपण प्रॉब्लेम नंबर 14पर्यंत पोहोचलो होतो आणि तो प्रॉब्लेम नंबर 14 त्या ठिकाणी इनकम्प्लीट राहिला होता कारण वेळ संपलेला होता है ना. त्यामुळे आपण हा प्रॉब्लेम जो आहे प्रॉब्लेम नंबर 14 आज पुन्हा रिवाईज करतोय बघा है ना. सो या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलं आहे इन द अबव फिगर, म्हणजे ह्या फिगरचा रेफरन्स देत आहेत का P डिवाइड्स AC इन द रेशो 3:4. बघा या ठिकाणी मग है ना, या पॉईंटवरती बघा P डिवाइड्स AC इन द रेशो 3:4 म्हणून P बार इज इक्वल टू काय 3C बार प्लस 4A बार अपॉन 7. त्यानंतर ते म्हणताय Q डिवाइड्स BC इन द रेशो 4:3. बरोबर, Q 4:3 डिवाइड करताय. मग हा फॉर्म्युला बघा आपण तयार केला Q बार इक्वल टूचा. मग इथं आपल्याला P बार भेटला, इथं आपल्याला Q बार भेटलेला आहे. बरोबर, त्यानंतर या ठिकाणी काय म्हणताय बघा, देन M डिवाइड्स AQ इन द रेशो है ना. M जो आहे तो AQ इंटू रेशो म्हणताय बघा या ठिकाणी. M डिवाइड्स AQ इन द रेशो आपल्याला फाईंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं, त्याला कन्सिडर केलं λ(1). मग λ(1) M बारचा फॉर्म्युला बघा λ(q बार है ना. λ(q बार AQ आहे, λ(q बार प्लस A बार अपॉन, पण Q बारची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी माहीत होती है ना. इक्वेशन नंबर जर आपण याला 2 दिली थोड्या वेळ है ना, तर ते आपल्याला इक्वेशन नंबरने हे आपल्याला माहीत होतं. काय माहीत होतं की Q बारची व्हॅल्यू काय बघा 4C बार प्लस 3B बार अपॉन 7 आणि प्लस A बार अपॉन लॅम्बडा प्लस 7. ऑल्सो M बार इक्वल टू है ना. M बार डिवाइड आपण म्हणतोय या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं नाही आहे, पण M हा जो पॉईंट आहे M पॉईंट हा AQ आणि PB दोघांना डिवाइड करताय है ना. तो कॉमन पॉईंट आहे, त्याला आपण कन्सिडर केलं रेशो काय घेतला तिथं K:1 घेतला. म्हणजे आपल्याला फाईंड करायचं व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा है ना. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची, म्हणजे तो रेशो आपल्याला फाईंड करायचा आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी परत P बार माहीत होता, P बारची व्हॅल्यू टाकली आपण आणि हा फॉर्म्युला आला. पण लक्षात काय आलं बघा, इकडे पण M बार आहे, इथे पण M बार आहे. सो इक्वेटिंग M बार केलं है ना. M बार इक्वेट करतोय आपण. मग M बार इक्वेट केल्यानंतर काय आलं का, लक्षात आलं का इकडचा है ना हा फॉर्म्युला लॅम्बडा मल्टिप्लाय केला ब्रॅकेट ओपन केला, K मल्टिप्लाय केला ब्रॅकेट ओपन केला, येते लक्षात. मग या ठिकाणी हा फॉर्म्युला आला आपल्याला, हा फॉर्म्युला आला. मग इथं C बार पण आहे, B बार पण आहे, A बार पण आहे. इथं पण बघा C बार आहे, B बार आहे, A बार आहे. बरोबर, मग यांचे काय केलं डिनॉमिनेटर सेपरेट केले आणि मग इथं बघा आपल्याला C बार B बार A बार भेटला. तसं इथं बघा C बार A बार आणि आपल्याला B बार भेटलाय. मग त्यांच्या त्या ब्रॅकेटमध्ये कोइफिशियंट्स भेटले. मग आपण या ठिकाणी काय करतो, इक्वेटिंग कोइफिशियंट ऑफ A बार B बार अँड C बार. A बार B बार C बारचे कोइफिशियंट इक्वेट करतो बघा. पहिले A बारचं जर इक्वेट करायचं ठरलं, इथं A बार किती बघा 7 अपॉन लॅम्बडा प्लस 1 है ना. मग या ठिकाणी A बार किती आहे बघा 7 प्लस लॅम्बडा अपॉन 1. इथं A बार किती आहे बघा 7 अपॉन K प्लस 1 है ना. मग या ठिकाणी A बार इथं आहे A बार है ना. मग बघा 4K अपॉन K प्लस 1 याला इक्वेट केलं, इक्वेशन 1 दिली. आता B बार इक्वेट करतोय है ना. इथं B बार इक्वेट केला, इथं पण B बार आहे बघा. सो लक्षात आलं 3 लॅम्बडा अपॉन आणि इकडं 7 अपॉन आलं. त्याचप्रमाणे C बार इक्वेट केलं तर बघा हा C बार आहे आणि हा C बार आहे, येते लक्षात. मग C बार इक्वल टू इक्वेट केलं तर आपल्याला काय भेटलं लॅम्बडा अपॉन 4 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 इक्वल टू 3K अपॉन. पण या ठिकाणी आपण काय करू, डिवाइड इक्वेशन 3/1 करू आपण. डायरेक्ट लॅम्बडाच्या व्हॅल्यूपर्यंत, Kची व्हॅल्यू नको आपल्याला, डायरेक्ट लॅम्बडाच्या व्हॅल्यूपर्यंत आपण पोहोचूया. सो बघा इक्वेशन 3 बघा 4 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 है ना, डिवाइडेड बाय इक्वेशन 1 7 अपॉन लॅम्बडा प्लस 1 इक्वल टू है ना. या ठिकाणी काय आलं 3K अपॉन K प्लस 1 अपॉन 4K अपॉन. मग लॅम्बडा प्लस 1 कॅन्सल झाला, K प्लस 1 कॅन्सल झाला, K पण कॅन्सल झाला. काय राहिलं बघा 4 लॅम्बडा अपॉन 7 इक्वल टू K अपॉन 4. सो लॅम्बडा इक्वल टू 4 3 जा 21 अपॉन 16 and 21 upon 16 is given in option C. So C is the correct option of problem number 14. येते लक्षात.
बघा बरं या ठिकाणी प्रॉब्लेम समजला का? समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला येस किंवा ऑप्शन सी बरोबर आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगा. समजलं आहे का बघा. व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वजण येस सर, येस समजलं आहे. व्हेरी गुड सर. सेवन कुठे गेला? 7 3 जा 21 झाला, 4 4 जा 16 झाला आहे ना. 4 4 जा 16 झाला. हा 4 इकडे आला, हा 7 तिकडे गेला. येते लक्षात. हा जो 7 आहे हा 7 3 जा 21 झाला, हा 4 इकडे आला, 4 4 जा 16 झालाय. हा जो 7 डिनॉमिनेटरला येतोय ना, हा 7 डिनॉमिनेटरला तो डायरेक्टली या ठिकाणी कॅन्सल होऊन गेला ऑटोमॅटिकली. तो कॅन्सलच करून टाकला आपण. बघा हा न्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 7b बार, हे तर लक्षात 7a बार आला. जसे 7a बार अपॉन 7 आला इथं, तो पुढं कॅन्सलच होणार आहे डिनॉमिनेटरला, त्याच्यामुळे तो इथंच कॅन्सल करून टाकला. हे तर लक्षात. इथं आलं बघा हा 7 आणि इथं आला तो 7. मग हा 7 आणि हा 7 कॅन्सल केला डायरेक्टली, है ना. बरेच मुलं सर तो 7 कुठे गेला ऑप्शनमध्ये म्हणताय. या ठिकाणी 7 कुठे गेला? तो डिनॉमिनेटरला आला 7, इकडचं डिनॉमिनेटरला आलं 7. बघा हा पण क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा पण क्रॉस मल्टिप्लिकेशन, ते कॅन्सल झाले त्या ठिकाणी. इक्वेशन ए बी सी रिपीट. इक्वेशन ए बी सी कोणते आले? कुठे आहे इक्वेशन ए बी सी या ठिकाणी? हो ना. हा जो 7 आहे हा क्रॉस मल्टिप्लिकेशन झाला, तो डिनॉमिनेटरला आला, तो इथं आला. हा 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन झाला डिनॉमिनेटरला, तो इथं आला आणि हे दोन्ही कॅन्सल झालेत. ओके, सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. बघा प्रॉब्लेम नंबर 14 आपण या ठिकाणी घेत आहोत. प्रॉब्लेम नंबर 14चं वाचतोय आपण. सॉरी 15. लेट्स रीड द प्रॉब्लेम नंबर 15. खूप सोपा आहे बघा, है ना. MST CET 2024 मध्ये विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन CD बार. मग या ठिकाणी ABCD पॉईंट दिलेले आहेत. मग या ठिकाणी आपण काय करू बघा, AB बार फाईंड करू. तुम्हाला माहित आहे B बार मायनस A बार असणार आहे. सो B बार मायनस A बार बघा, 1 - 2 इज -1 आहे, है ना. -4 + 3 इज -j, -4 + -j. आणि या ठिकाणी बघा -2 + 0 इज अ -2k. हा AB बार भेटला. त्यानंतर आपल्याला CD बार पाहिजे. CD बार इज इक्वल टू काय येणार? D बार - C बार. D बार - C बार बघा 7 - 4. 7 - 4 इज 3i. येते लक्ष. 7 - 4 इज 3i. त्यानंतर बघा 0 - 6. 0 - 6 इज -6j, है ना. आणि शेवटी बघा 10 मायनस ऑफ मायनस, है ना. या ठिकाणी बघा 10 10 -8. 10 - 8 इज प्लस 2k. सो या ठिकाणी आला 3i - 6j + 2k. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन CD बार. सो या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन CD बार इज इक्वल टू काय आहे? सो AB बार डॉट CD बार आणि अपॉन मॅग्निट्यूड ऑफ CD बार. अपॉन मॅग्निट्यूड ऑफ CD बार हा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी आपण डॉट प्रॉडक्ट घेतो बघा. AB बार डॉट CD बार. AB बार डॉट CD बार बघा -1 × 3. इथे तर -1 × 3 प्लस, बरोबर. इथं आलं -1 × -6 प्लस इथे येतं बघा -2 × 2 -2 × 2, बरोबर. हा आला डॉट प्रॉडक्ट. आणि डिनॉमिनेटरला आला मॅग्निट्यूड ऑफ CD बार, दॅट इज √of 3² इज 9 प्लस 6² इज 36 आणि प्लस 4. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा -3 प्लस 6 -4 अपॉन √of 49 इज 7. येते लक्षात. मग या ठिकाणी बघा -3 - 4 -3 - 4 इज -7 -7
प्लस 6 इथे लक्षात काय येतं मग या ठिकाणी -7 + 6/7 इज इक्वल टू -1/7 -1/7 येतं येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं इट इज -1/7 बरोबर. -1/7 या ठिकाणी आलेलं आहे बरोबर. पण -1/7 म्हणजे या ठिकाणी 1/7 इज गिवन इन ऑप्शन बी येते लक्षात. मग या ठिकाणी -1/7 इज करेक्ट ऑप्शन आहे ना, या ठिकाणी मायनस पाहिजे होतं. सो -1/7 इज करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1515 येते लक्षात. -1/7 इज करेक्ट आन्सर. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 16. प्रॉब्लेम नंबर 16 वाचतोय आपण बघा काय आहे. ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय आणि त्यामध्ये शो दॅट बी बार प्लस लॅम्बडा ए बार इज परपेंडिक्युलर टू सच दॅट है ना बी बार प्लस लॅम्बडा ए बार इज परपेंडिक्युलर टू सी बार देन व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज. मग आपण काय करू फर्स्ट ऑफ ऑल बी बार प्लस लॅम्बडा ए बार फाइंड करून घेऊ आपण. सो या ठिकाणी आपण फाइंड करतो बी बार प्लस लॅम्बडा ए बार. व्हॉट इज बी बार. बी बार इज बघा -i + 2j + k प्लस लॅम्बडा इंटू ए बार बघा 2i + 2j + 3k. हा काय आला बी बार प्लस लॅम्बडा ए बार आला. दिस इज बी बार प्लस लॅम्बडा ए बार. हा बी बार प्लस लॅम्बडा ए बार आलेला आहे आपल्याला बरोबर. पण लक्षात आलं का बी बार डॉट है ना हा जो वेक्टर आहे हा ए बारला कसा आहे परपेंडिक्युलर टू सी बार. सी बारला परपेंडिक्युलर आहे मग त्याचा आपण डॉट प्रॉडक्ट घेऊ. बट डॉट प्रॉडक्ट घेण्याच्या अगोदर आपण याला ब्रॅकेट ओपन करू म्हणजे कोइफिशियंट ऑफ आय जे के एकत्र करू बघा. सो या ठिकाणी आला बघा -1 + 2 लॅम्बडा आय प्लस बघा इथं 2j 2 + 2 लॅम्बडा जे प्लस इथं आलं के म्हणजे 1 + 3 लॅम्बडा आणि के बरोबर. बट या ठिकाणी काय आपल्याला सांगितलं गेलं आहे. बट या ठिकाणी बघा है ना बी बार प्लस लॅम्बडा ए बार इज परपेंडिक्युलर टू सी बार. देअरफॉर काय लक्षात आलं बी बार प्लस लॅम्बडा ए बार डॉट सी बार मस्ट बी इक्वल टू 0. डॉट प्रोडक्ट कसा लागेल 0 असेल. मग लक्षात आलं हा बी बार इथं आपण फाइंड केलाय बघा. त्याला मी स्क्वेअर बॉक्स टाकतोय आणि या ठिकाणी बघा -1 + 2 लॅम्बडा आय -1 + 2 लॅम्बडा आय बरोबर. पुढे आहे प्लस 2 + 2 लॅम्बडा जे प्लस या ठिकाणी बघा 1 + 3 लॅम्बडा के आणि डॉट या ठिकाणी सी बार म्हणताय. सी बार काय दिलं बघा 3i + j है ना 3i + j आणि इज इक्वल टू काय आहे 0 आहे. डॉट प्रॉडक्ट 0 आहे. आता या ठिकाणी बघा आय आणि जेच आहे फक्त याचा अर्थ के नाही आहे. सो हा 3 याला मल्टिप्लाय होणार. सो दिस इम्प्लाइज दॅट 3 × -1 + 2 लॅम्बडा 3 × -1 + 2 लॅम्बडा प्लस 1 × 2 + 2 लॅम्बडा इज इक्वल टू 0 आहे. येते लक्षात. म्हणजे ब्रॅकेट जर ओपन केला तर -3 + 6 लॅम्बडा + 2 + 2 लॅम्बडा इज इक्वल टू 0 आलाय. मग या ठिकाणी बघा 6 लॅम्बडा + 2 लॅम्बडा है ना 6 लॅम्बडा + 2 लॅम्बडा इज 8 लॅम्बडा. येते लक्षात. -1 + 2 इज -1 इज इक्वल टू 0. सो वी गेट लॅम्बडा इज इक्वल टू 1/8. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला बघा किती आली आहे 1/8 आली आहे. व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 1/8 इज गिवन इन ऑप्शन डी. येस व्हेरी गुड. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. बरेच विद्यार्थी फटाफट डी सांगताय सर डी इज द करेक्ट ऑप्शन. अक्षय, तन्मय, रुचा सर्व म्हणताय सर डी इज द करेक्ट ऑप्शन. यश म्हणताय बी ऑप्शन बरोबर आहे 1/4. आय डोंट नो बी कसं. डी करेक्ट आहे. बी मध्ये 1/4 आहे आपला 1/8 आलाय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी बघा ओम, अमृता, ईश्वरी, आकांक्षा, पवन है ना या ठिकाणी सार्थक म्हणताय सर डी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे सर्वांना हा डी ऑप्शन बरोबर आलेला आहे. सो डी करेक्ट ऑप्शन आहे असं आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे ना. ऋषिकेश सोनवणे, ईश्वरी, आकांक्षा धनवटे सर्व म्हणताय सो डी इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम नंबर 17 वाचं बघा. ते म्हणतात व्हेक्टर्स. काय दिलं व्हेक्टर बघा ए बार बी बार सी बार. व्हेक्टर ए बार बी बार सी बार आर म्युच्युअली ऑर्थोगोनल है ना. हे ऑर्थोगोनलचा अर्थ काय होतोय. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर. ऑर्थोगोनल म्हणजे काय परपेंडिक्युलर. ते म्हणतात देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा अँड म्यू. लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू सांगा.
लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू सांगा. सर्वप्रथम या ठिकाणी बघा म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. आपण या ठिकाणी काय म्हणू, ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. मग ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार, देअरफॉर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. मग ए बार डॉट बी बार काय होणार आहे, 0 होणार आहे. मग या ठिकाणी ए बार घेऊ आपण. ए बार काय बघा, आय मायनस जे प्लस 2k डॉट बी बार बघा 2i प्लस 4j प्लस k इज इक्वल टू 0. येथे लक्षात डॉट प्रॉडक्ट 0 झाला. सो 1 इंटू 2 इज 2, मायनस 1 इंटू 4 इज मायनस 4 प्लस 2 या ठिकाणी बघा आहे ना. प्लस 2 इंटू 1 इज प्लस 2 इज इक्वल टू 0. तो 0 झालेला आहे. याच्यातून आपल्याला लॅम्बडा वगैरे काही भेटला नाही, म्हणून आपण काय करू या ठिकाणी आता ए बार डॉट बी बार न घेता आपण ए बार डॉट सी बार घेऊ. का बरं, का सी मध्ये लॅम्बडा आहे बघा, सी मध्ये लॅम्बडा आहे. सो आपण काय करू या ठिकाणी व्हेक्टर बी बारच्या जागेवर आपण काय करू, ए बार डॉट सी बार करू है ना. ए बार डॉट सी बार आणि बी बार डॉट सी बार आपण सॉल्व्ह करू. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा, आता ए बार डॉट सी बार म्हटल्यावर ए काय बघा, आय मायनस जे प्लस 2k आणि डॉट सी बार काय बघा, लॅम्बडा आय प्लस जे प्लस म्यू के इज इक्वल टू काय 0. सो लॅम्बडा इंटू 1 इज लॅम्बडा है ना. 1 इंटू मायनस 1 इज मायनस 1 प्लस 2 म्यू इज इक्वल टू 0 है ना. मग या ठिकाणी लक्षात काय आलं, लॅम्बडा प्लस 2 म्यू इज इक्वल टू, हा मायनस 1 तिकडे गेला तो प्लस 1 झाला, त्याला देतो आपण इक्वेशन नंबर 1. सिमिलरली त्याच पद्धतीने बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, देअरफॉर बी बार डॉट सी बार पण काय होणार, 0 होणार आहे है ना. बी बार डॉट सी बार पण काय होणार आहे, 0 होणार आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल व्हॉट इज बी बार. बी बार काय बघा, 2i प्लस 4j प्लस k है ना, प्लस के डॉट सी बार परत तोच आहे, लॅम्बडा आय प्लस जे प्लस म्यू के मस्ट बी इक्वल टू 0. पुन्हा डॉट प्रॉडक्ट 2 इंटू लॅम्बडा 2 लॅम्बडा 4 इंटू 1 प्लस 4 1 इंटू म्यू इज इक्वल टू 0. 2 लॅम्बडा प्लस 4 प्लस म्यू इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी इक्वेशन भेटते बघा, 2 लॅम्बडा प्लस म्यू इज इक्वल टू -4, इक्वेशन नंबर 2. मग या ठिकाणी बघा आपल्याला 2 इक्वेशन भेटलाय. आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आपल्याला लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू भेटतील थेरी सारखं, बरोबर. पण इथं लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे आपल्याकडे. लॅम्बडा आणि म्यूचे व्हॅल्यू जर आपण इक्वेशन मध्ये 1 किंवा 2 दोन्ही मध्ये टाकून बघायचं, जर है ना जी इक्वेशन सॅटिस्फाय विल दॅट विल बी द करेक्ट ऑप्शन. बघा -3 आणि 2, सो लॅम्बडा इज -3, -3 प्लस 2 2 जा 4 4 -3 इज 1, इथं बरोबर आहे. बट इथं बघितलं तर -6 प्लस 2 है ना, -6 प्लस 2 या ठिकाणी येत आहे. येते लक्षात, -6 प्लस 2 येत आहे. मग ते आन्सर म्हणताय -3 आणि 2. सो लक्षात आलं बघा, -3 आणि 2 या इक्वेशन मध्ये टाकून बघितलं तर दोन्हींचं ऑप्शन बरोबर येत आहे आणि करेक्ट ऑप्शन येत आहे ए. इज द करेक्ट ऑप्शन. हे आपण कसं एंट्रन्स लेवलला है ना, द पॉइंट मस्ट सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन, ब्रह्मास्त्र आपण यूज केलाय. येतं लक्षात, ब्रह्मास्त्र आपल्याला माहिती आहे, इफ अ पॉइंट लाईज ऑन द देन पॉइंट मस्ट सॅटिस्फाय. म्हणजे या लॅम्बडा आणि याचे व्हॅल्यू जे आहेत हे लिनियर इक्वेशन हे सॅटिस्फाय झाले पाहिजे. व्हेरी गुड. तन्मय, ओम, सिद्धी, रुचा, साक्षी, ऋषिकेश, ऋतुजा सर्व म्हणताय सर ए इज करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड, समजलेलं आहे. व्हेरी गुड, अंडरस्टूड पण झालेलं आहे. ए पण ऑप्शन आहे. अदरवाईज याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, एक सामायिक समीकरण सायमल्टेनियसली है ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल काय, या ठिकाणी सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून देखील ऑप्शन काय येणार आहे, एच येणार आहे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज लॅम्बडा इक्वल टू -3 अँड म्यू इज इक्वल टू आहे 2. दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 17. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 18. रस, ऋतुजा, पवन, अमृता सर्व म्हणताय सर ए ऑप्शन समजलेला आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 18. त्यामध्ये लेट ए बार बी बार सी बार बी द 3 वेक्टर्स है ना. अ वेक्टर व्ही बार इन द प्लेन ऑफ, आता बघा वेक्टर व्ही बार इन द प्लेन ऑफ बी बार हुज अ प्रोजेक्शन ऑन सी बार इज 1/√3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा काय करावं लागतं, व्ही बार फाइंड करावं लागतोय. तो कसा आहे, इन द प्लेन ऑफ आहे. म्हणजे व्ही बार इज इन द प्लेन ऑफ मीन दे आर कोप्लेनर आणि कोप्लेनर मीन दे आर इन लिनियर कॉम्बिनेशन. दे आर इन लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे का ते आपल्याला सांगायचं आहे, व्ही बार इज इन अ प्लेन ऑफ ए बार अँड बी बार है ना. देअरफॉर आपण काय म्हणतोय, व्ही बार ए बार अँड बी बार आर
इन लिनियर कॉम्बिनेशन. सो व्ही बार ए बार आणि बी बार कसे आहेत लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहेत. लिनियर कॉम्बिनेशन म्हटल्यावर काय झालं सो व्ही बार इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी स्केलर घ्यावं लागेल एम ए बार प्लस एन बी बार. तुम्ही एक्स वाय पण घेऊ शकता, तुम्ही अल्फा बीटा पण घेऊ शकता. मग लक्षात आलं बघा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए बार. तर ए बार या ठिकाणी दिलेला आहे तो आपण पुट करतोय आय प्लस जे प्लस के प्लस एन इंटू बी बार या ठिकाणी दिलेला आहे दॅट इज आय मायनस जे प्लस के. हा व्ही बार आपल्याला भेटतोय. मग हा व्ही बार जो आहे हा जर आपण ब्रॅकेट ओपन केला कोइफिशियंट ऑफ आय जर आपण एकत्रित केले बघा झालं एम आय प्लस एन आय दॅट इज एम प्लस एन आय प्लस आता एन बघा एम जे है ना मायनस एन के एम मायनस एन जे प्लस एम के है ना प्लस एन के. सो या ठिकाणी आलं. मग या ठिकाणी आपण बघतोय का कोइफिशियंट ऑफ आय जे के जर आपण कॉमन काढले तर आपल्याला हा व्ही बार भेटतोय आणि त्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. नाव इट इज अ व्हेक्टर. दिस इज अ पीव्ही ऑफ दॅट व्ही बार. हा काय भेटलाय व्ही बारचा पीव्ही भेटलेला आहे येथे लक्षात. मग या ठिकाणी आपण काय करतो ते काय म्हणतात बट प्रोजेक्शन ऑन सी बार है ना. मग या ठिकाणी काय म्हणतात बघा प्रोजेक्शन ऑफ व्ही बार ऑन सी बार इज गिवन ॲज 1/√3. मग प्रोजेक्शन ऑफ व्ही बार ऑन सी बारचा फॉर्म्युला काय आहे. सो प्रोजेक्शन ऑफ व्ही बार ऑन सी बार इज व्ही बार डॉट सी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ज्याच्यावर प्रोजेक्ट होत आहे ते डिनॉमिनेटर येतं अपॉन येत आहे मॅग्निट्यूड ऑफ सी बार इज इक्वल टू आता 1/√3. सो व्ही बार बघा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये व्ही बार आपण घेतो. व्ही बार काय बघा या ठिकाणी आहे तो व्ही बार एम प्लस एन आय प्लस एम मायनस एन जे प्लस एम प्लस एन के डॉट सी बार. व्हॉट इज सी बार. सी बार इज आय मायनस जे मायनस के है ना आणि अपॉन मॅग्निट्यूड बघा मॅग्निट्यूड ऑफ सी बार काय आलं 1 + 1 + 1 इज इक्वल टू 1/√3. हा √3 झाला कॅन्सल. मग याचा डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 1 येत आहे. मग आपल्याला डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे 1 घ्यायचं आहे बरोबर. मग या ठिकाणी आपण सॉल्व्ह करतोय सिम्प्लिफिकेशन करतोय डॉट प्रॉडक्ट घेतोय बघा. सो बघा या ठिकाणी 1 × m + n. सो 1 × m + n 1 × m + n. आता -1 है ना -1 × m - n त्यानंतर -1 × m + n आणि इज इक्वल टू 1 म्हणताय. इज इक्वल टू काय म्हणताय 1. मग या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू ब्रॅकेट ओपन करू काय येतं बघा m + n - m + n इज इक्वल टू 1. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा m - m झालं कॅन्सल. येते लक्षात n - n पण झालं कॅन्सल. काय राहिलं -m + n इज इक्वल टू 1. -m + n इज इक्वल टू 1 झालं आहे बरोबर. मग यावरून आपल्या लक्षात आलं का आपल्याला देअरफॉर आपण असं लिहू शकतो का m इज इक्वल टू है ना m इज इक्वल टू हा -m तिकडे +1 होणार n इकडे येणार n - 1. m ची व्हॅल्यू फाइंड करा किंवा है ना m तिकडे पाठवा है ना m तिकडे पाठवलं तर आपल्याला n ची व्हॅल्यू भेटेल. दोन्ही चालतं काही अडचण नाही. मग या ठिकाणी n इज इक्वल टू बघा -m तिकडे गेला तर 1 + m होणार. सो या ठिकाणी आपल्याला n ची व्हॅल्यू आली. कसली व्हॅल्यू आली आहे n ची व्हॅल्यू आली आहे है ना. हे n ची व्हॅल्यू जी आहे ही n ची व्हॅल्यू ही जी n ची व्हॅल्यू आलेली आहे ही n ची व्हॅल्यू आपण है ना आपण व्ही बार मध्ये जर पुट केला है ना हा जो इक्वेशन 1 आपण लिहिलेला इक्वेशन 1 है ना इथं जिथं n आहे तिथं आपण 1 + m पुट करतोय. n च्या जागेवर m + 1 जर आपण पुट केला तर आपल्याला व्ही बार भेटे. सो बघा पुट करतोय आपण n इज इक्वल टू 1 + m इन इक्वेशन 1. इन इक्वेशन काय 1. मग या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला व्ही बार भेटतोय. सो व्ही बार इज इक्वल टू काय येणार बघा व्ही बार इज इक्वल टू बघा n च्या जागेवर 1 + n 1 + m + m म्हणजे काय आलं 2m + 1i. किती आलं बोला 2m + 1 है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं m च्या जागेवर आपण काय पुट करतोय है ना n च्या जागेवर बघा 1 + m -1 - m +1 - 1 कॅन्सल होणार. या ठिकाणी आलं -1 j प्लस या ठिकाणी जर आपण n च्या जागेवर 1 + m पुट केलं तर परत काय येत आहे है ना 2m + 1 येत आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं इट इज 2m + 1 आणि k 2m + 1 आणि k म्हणजे ही इक्वेशन आली इन टर्म्स ऑफ m. हे इक्वेशन कशी आली इन टर्म्स ऑफ m आलेली आहे. आणि मग आता या ठिकाणी लक्षात आलं का जर आपण ह्या इक्वेशन मध्ये आपण गेस करूया आपण पुट करूया m इज इक्वल टू 1 है ना. आपण जर m इज इक्वल टू 1 पुट केलं तर आपल्याला व्ही बार भेटेल.
काय भेटेल आपल्याला, व्ही बार भेटेल आणि तो व्ही बार आपल्याला ऑप्शन ए बी सी मध्ये चेक करायचा आहे. सो या ठिकाणी लक्षात आलं बघा, 2m 2 into 1 2 2 plus 1 is 3i है ना, मायनस जे 2 1 जा 2 plus 1 is a plus 3k. So 3i minus j plus 3k, 3i minus j plus 3k is given in option C, is given in option C. बघा या ठिकाणी है ना, प्रतीक्षा काळे म्हणतायत ऑप्शन सी आहे सर, ऑप्शन सी आहे सर, ऑप्शन सी आहे. पूनम म्हणताय सी ऑप्शन, सिद्दीक उदळे सी ऑप्शन है ना, वेदांग सदावर्ते, ईश्वरी है ना, ऋतुजा भुजाडे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणतात, आकांक्षा धनवटे, अक्षय गाडेकर सर्व या विद्यार्थी म्हणताय सर सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. अंकिता मोरे, यश कायस्थ, समीक्षा मोरे, व्हेरी गुड. सर्वजण या ठिकाणी म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. ओम कुंभकर्ण, पायल सोनवणे है ना, व्हेरी गुड. सर्व म्हणताय सर सी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ हा प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 19 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 19 काय म्हणतो बघा. लेट पी क्यू आर अँड यस बी द पॉइंट्स ऑन द प्लेन हुज पोझिशन वेक्टर्स दिले बघा, पी बार, क्यू बार, आर बार. देन द क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर दिलंय. मग क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर विचारतायत, येते लक्षात. मग या ठिकाणी बघा आपल्याला जे क्वाड्रिलॅटर दिलेला आहे तो क्वाड्रिलॅटरल आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तयार केला. क्वाड्रिलॅटर जर आपण तयार केला तर तुमच्या लक्षात येईल है ना, आपण त्याला नाव देऊ है ना, पी क्यू आर दिलं त्याने पी क्यू आर नाव देऊ. लेट्स इट बी पी 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 काय दिलं बघा, -2i मायनस जे. म्हणजे लक्षात आलं आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी पी नाही दिलंय, पी बार दिलेला आहे. सो या ठिकाणी लक्षात आलं बघा, पी बार इज इक्वल टू काय दिलंय, -2i मायनस जे. त्यानंतर या ठिकाणी ते म्हणतात क्यू बार इज इक्वल टू किती दिलाय, फक्त 4i, म्हणजे तिथं जे नाही आहे ना. आर बार आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ना, आर न देता त्याने आर बार दिलेला आहे. व्हॉट इज दॅट आर बार, आर बार इज इक्वल टू दिलंय बघा 3i प्लस 3j आणि यस बार पण दिलेला आहे. यस बार इज दी गिवन ॲज -3i प्लस 2j. ते म्हणतात हा क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर आहे. हा क्वाड्रिलॅटरल जो पी क्यू आर आहे तो आपल्याला चेक करायचा आहे है ना. या सर्वजण या ठिकाणी ऑप्शन स्टार्ट केलंय सांगायचं, बट या ठिकाणी पहिले समजून घ्या ते काय म्हणतं बघा. पॅरलेलोग्राम विच इज नायदर रोम्बस नॉर रेक्टँगल, स्क्वेअर रेक्टँगल बट नॉट स्क्वेअर है ना. स्क्वेअर म्हणजे काय, ऑल साइड्स आर इक्वल, म्हणजे लेंथ ऑफ ऑल साइड्स कशी पाहिजे, इक्वल पाहिजे. लेंथ ऑफ ऑल साइड इक्वल तर तो स्क्वेअर होणार. रेक्टँगल बट नॉट स्क्वेअर म्हणजे लेंथ ऑफ अपोजिट साइड्स मस्ट बी इक्वल. रोम्बस बट नॉट स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे काय येतं अजून, स्क्वेअर मध्ये काय येतं का, ऍडजसंट साइड्स है ना, अँड ऍडजसंट साइड्स आर परपेंडिक्युलर. रोम्बस मध्ये काय येतं है ना, लेंथ ऑफ ऑल साइड्स आर इक्वल अँड adjacent sides are not perpendicular. हे तर लक्षात. आता परपेंडिक्युलर आहे का नाही ऍडजसंट साइड ते आपल्याला लगेच या ठिकाणी फटाफट समजायला लागेल. मग या ठिकाणी बघा ह्यावरनं आपण काय करू, वेक्टर्स फाइंड करू है ना. पी बार क्यू बार, पी क्यू बार है ना, क्यू आर बार हे आपण फाइंड करून घेऊ या ठिकाणी. सो बघा पी क्यू बार आपण जर फाइंड केलं तर काय येणार, क्यू बार मायनस पी बार, 4i मायनस ऑफ मायनस प्लस 2i इज 6i है ना. 0 मायनस इज प्लस जे, 6i प्लस जे प्लस 0k पी क्यू बार आला. आता पी क्यू बार आला आपण क्यू आर बार फाइंड करू. सो क्यू आर बार इज इक्वल टू काय येतं बघा, क्यू आर बार मायनस क्यू बार है ना. 3i मायनस 4i इज मायनस i है ना. 3j मायनस 0j प्लस 3j आणि प्लस 0k येते लक्षात. मग याचं मॅग्निट्यूड आपण फाइंड करतोय है ना. मॅग्निट्यूड देअर फॉर मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू बार इज इक्वल टू काय येणार, √36 √6 स्क्वेअर इज 36 इज इक्वल टू 6 येत आहे है ना. देअर फॉर मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार आपण फाइंड केला. मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार काय येतं बघा, -1 स्क्वेअर इज 1 प्लस 3 स्क्वेअर इज 9 इज इक्वल टू येतं √10 इज इक्वल टू काय येत आहे, √10 येत आहे. म्हणजे या ठिकाणी बघा कन्फर्म झालंय का त्यांचा लेंथ सेम नाही आहे, म्हणजे इट इज नॉट अ स्क्वेअर. म्हणजे हा स्क्वेअर नाही झालेला आहे, स्क्वेअर नाही आहे 100% है ना, 100% स्क्वेअर नाही आहे. मग आपण काय करू या ठिकाणी, आता आपण यस आर बार फाइंड करू.
सो एस आर बार वेक्टर जर फाइंड केलं तर एस आर बार काय येणार, आर बार मायनस एस बार, 3i मायनस 3i, 3 मायनस ऑफ मायनस प्लस 6i आलं बरोबर, आणि 3 प्लस 3 मायनस 1, 3 मायनस 2 इज मायनस जे है ना. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ एस आर बार जर बघितलं तर मॅग्निट्यूड ऑफ एस आर बार काय येतं, अंडर रूट ऑफ 36 प्लस 1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 37 येत आहे. काय येतं, अंडर रूट ऑफ 37 येत आहे. त्यानंतर आपण बघितलं पी एस बार, मग या ठिकाणी आपण पी एस बार फाइंड करू, दॅट इज एस बार मायनस पी बार, मायनस 3i प्लस 2i इज मायनस आय येते लक्षात, मायनस 3i मायनस 2i, आता 2 मायनस ऑफ मायनस प्लस 3j, आणि देअरफॉर लक्षात आलं मॅग्निट्यूड ऑफ पी एस बार जर फाइंड केलं तर काय येणार, मॅग्निट्यूड ऑफ पी एस बार, मग या ठिकाणी तर अंडर रूट ऑफ 1 प्लस 3 स्क्वेअर इज 9 इज रूट 10 बरोबर. मग या ठिकाणी एस आर बार आपल्याला चेक करावं लागेल. एस आर बार बघा 3 पण या ठिकाणी लक्षात आलं बघा दोन ऑपोजिट साइड सारखे आहेत है ना, दोन ऑपोजिट साइड सारखे आहेत, बट इकडे 6 आलंय तिकडे रूट 37 आलंय है ना, तिकडे रूट 36 आलं, इकडे पी क्यू मॅग्निट्यूड इज रॉंग, पी क्यू मॅग्निट्यूड इज रॉंग म्हणता. येस व्हेरी गुड, पी क्यू मॅग्निट्यूड इज रॉंग, व्हेरी गुड. माझं करेक्शन करून या ठिकाणी सांगितलं गेलं आहे, व्हेरी गुड. मग या ठिकाणी लक्षात आलं आहे का 36 आलं आणि 1चा स्क्वेअर किती आला 1, दॅट इज अंडर रूट ऑफ 37. मग लक्षात आलं बघा है ना, लेंथ म्हणजे या ठिकाणी बघा मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू बार, magnitude of PQ bar is equal to magnitude of SR bar and magnitude of QR bar is equal to magnitude of PS bar. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं, या ठिकाणी लक्षात आलं अपोजिट साइड्स आर इक्वल, अपोजिट साइड्स आर इक्वल म्हणजे हा काय झाला आयदर पॅरलेलोग्राम और रेक्टँगल, आयदर पॅरलेलोग्राम और रेक्टँगल. या ठिकाणी रोम्बस पण नाहीये, स्क्वेअर पण नाहीये. रोम्बसचं पण म्हणणं काय, लेंथ ऑफ ऑल साइड्स आर इक्वल नाहीये, म्हणजे स्क्वेअर पण नाहीये, रोम्बस पण नाहीये. आता मुद्दा राहिला पॅरलेलोग्राम का रेक्टँगल है ना, पॅरलेलोग्राम का रेक्टँगल. त्यासाठी जरा है ना रेक्टँगल साठी काय करणार, तर रेक्टँगल जर असेल तर या ठिकाणी काय येणार, अँड ऍडजसंट साइड्स आर परपेंडिक्युलर, ऍडजसंट साइड्स परपेंडिक्युलर असेल मग ऍडजसंट साइडचं आपण काय करू, डॉट प्रोडक्ट घेऊ. कोणत्या तरी दोन ऍडजसंट साइडचं आपण डॉट प्रोडक्ट घेऊ. कोणाचं है ना, या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आर बरोबर. नाव आपण काय फाइंड करतो बघा, पी क्यू बार डॉट क्यू आर बार आपण फाइंड करतोय. व्हॉट इज पी क्यू बार, पी क्यू बार आपण फाइंड केलं दॅट 6i प्लस जे है ना, 6i प्लस जे प्लस 0k डॉट क्यू आर बार आपण या ठिकाणी फाइंड केलंय मायनस आय प्लस 3j, मायनस आय प्लस 3j प्लस 0k. हा डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर ऍडजसंट साइड परपेंडिक्युलर होणार आणि नाही आला तर नाही होणार बघा. 6 इंटू मायनस 1 इज मायनस 6, 1 इंटू प्लस 3 इज प्लस 3. सो लक्षात आलं मायनस 3 आलंय, किती आलंय मायनस 3 इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ कन्फर्म झालं ऍडजसंट साइड्स आर नॉट पॅरलल सो इट इज नॉट रेक्टँगल. म्हणजे कन्फर्म झालं इट इज अ पॅरलोग्राम विच इज नायदर रोम्बस नॉर रेक्टँगल. इट इज अ पॅरलोग्राम विच इज नायदर रोम्बस नॉर रेक्टँगल अँड सो ऑप्शन इज ए. सो ऑप्शन ए आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला समजतंय का बघा, ऑप्शन ए. बरेच विद्यार्थी सी म्हणत होते रेक्टँगल वर नॉट स्क्वेअर. ऑप्शन ए समजलंय का बघा या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये बघा. यस करण कदम म्हणताय ए, सार्थक ए म्हणताय, रुचा यस समजलंय, पवन वाळके म्हणताय समजलंय सर. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे बाकीचे विद्यार्थी, पृथ्वीराज शिंदे ए करेक्ट ऑप्शन आहे. आकांक्षा धनवटे म्हणताय समजलं सर. पूनम निकम सर यस समजलंय, व्हेरी गुड. बाकीचे विद्यार्थी यश कायस्थ म्हणताय समजलं, पूनम निकम म्हणताय समजलं यस. अजून बाकीच्यांचं काय, माया थोरात यस. बरेच जण चॅट बॉक्स मध्ये टाईप करण्याचं खूप जीवावर करता बघा. कल्याणी म्हणताय समजलं, ऋतुजा, अंकिता, सर्वेश अंडरस्टूड सर, व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे बघा. समीक्षा मोरे म्हणताय समजलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2020. आता प्रॉब्लेम नंबर 20 कडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 20 काय म्हणतात बघा है ना, या ठिकाणी म्हणतात द वेक्टर्स ए बार बी बार सी बार सच दॅट मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलाय, मॅग्निट्यूड ऑफ बी बार दिलाय, मॅग्निट्यूड ऑफ सी बार दिलाय. ते म्हणतात इफ द प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ सी बार ऑन ए बार आणि ते म्हणतात बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, देन द व्हॅल्यू ऑफ है ना मॅग्निट्यूड ऑफ मॉड ऑफ ए बार प्लस बी बार मायनस सी बार काय आहे है ना. मग या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलाय 2, मॅग्निट्यूड ऑफ बी बार दिलाय
4 मॅग्निट्यूड ऑफ सी बार दिलेला आहे 4. ते म्हणतात प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ सी बार ऑन ए बार. बरोबर. आणि ते म्हणताय बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार. जसं बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार म्हटलंय, बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, देअरफॉर लक्षात आलं का बी बार डॉट सी बार इज इक्वल टू येणार आहे 0 है ना. बी बार डॉट सी बार इज इक्वल टू काय येणार आहे 0. म्हणजे ज्या ठिकाणी बी बार डॉट सी बार येईल तिथं आपण काय करणार आहे 0 घेणार आहे बिकॉज दे आर परपेंडिक्युलर. आता आपण काय करतो बघा नाव है ना. नाव ते म्हणताय प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू म्हणताय प्रोजेक्शन ऑफ सी बार ऑन ए बार. मग लक्षात काय आलं बघा फॉर्म्युला बी बार डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू काय आलं सी बार डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार आलेला आहे. बरोबर. आणि सरळ सरळ इथं दिसतंय का दिस ए बार काय झालं आहे कॅन्सल होत आहे है ना. स्ट्रेट फॉरवर्ड ए बार कॅन्सल होतं. आपल्याला ए बार बी बार काही दिलेलं नाही आहे. ए बार काय बी बार काय दिलेलं नाही, त्यांचं मॅग्निट्यूड दिलेलं आहे. म्हणून आपण ह्या टर्मला इकडे घेऊ बघा बी बार डॉट ए बार मायनस सी बार डॉट ए बार इक्वल टू 0. इथे लक्षात आपण हे सी बार मायनस ए बारला इकडे घेतलं तो मायनस झालाय. यातनं ए बार आपण कॉमन घेतोय. ए बार जर कॉमन घेतलं तर काय राहिलं बघा या ठिकाणी आता बी बार मायनस सी बार डॉट ए बार इज इक्वल टू 0 और ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0 झालाय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही पहिली इक्वेशन भेटली आहे, या ठिकाणी दुसरी इक्वेशन भेटली आहे. या दोन इक्वेशन आपल्याला समजलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय फाइंड करायचं बघा नाव ते म्हणताय मॉड ऑफ है ना. काय म्हणताय बघा मॉड ऑफ ए बार प्लस बी बार ए बार प्लस बी बार मायनस सी बार ए बार प्लस बी बार मायनस सी बार फाइंड करा. सो मॉड ऑफ ए बार प्लस बी बार मायनस सी बार. मग मॉड म्हणजे काय येणार दॅट विल बी अंडर रूट ऑफ मॉड मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार मायनस सी बारचा स्क्वेअर येणार है ना. मॅग्निट्यूड म्हणजे अंडर रूटचा स्क्वेअर. असं काय केलं आपण अंडर रूट या ठिकाणी झालं तर याचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला आणि ब्रॅकेट स्क्वेअर झाला तर आपल्याला माहिती आहे है ना या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करता येईल. कसं सॉल्व्ह करता येईल यांचं आपल्याला डॉट प्रॉडक्ट घेता येईल है ना. मग या ठिकाणी काय आलं बघा है ना ए बार प्लस बी बार मायनस सी बार डॉट परत आलं है ना ए बार प्लस बी बार मायनस सी बार. मग यांचा डॉट प्रॉडक्ट आला आणि मग अंडर रूट मध्ये आपण त्यांना फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं तर व्यवस्थित लक्ष द्या बघा ए बार डॉट ए बार है ना ए बार डॉट ए बार आलं ए बार डॉट ए बार बरोबर. त्यानंतर काय येतं बघा प्लस ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार. ए बारने मल्टिप्लाय केलं आता बी बारने मल्टिप्लाय करतो बघा प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट बी बार इथे लक्षात आणि प्लस इंटू मायनस इज मायनस बी बार डॉट सी बार. बी बारनी डॉट प्रोडक्ट घेतला आता मायनस सी बारनी मायनस सी बार डॉट ए बार है ना मायनस मायनस इंटू प्लस इज अगेन मायनस सो मायनस सी बार डॉट बी बार आणि मायनस इंटू मायनस होणार प्लस सी बार डॉट सी बार. मग आता प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट आपण यूज करतोय आणि त्यानंतर बघा बी बार डॉट सी बारची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. जिथं बी बार डॉट सी बार येत आहे आणि सी बार डॉट बी बार येत आहे या दोन्ही टर्म काय होणार आहे 0 होणार आहेत. त्या कॅन्सल करून टाकल्या आणि नंतर प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज करतोय का सेल्फ डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. सेल्फ डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड बरोबर. मग या ठिकाणी करायला बघा ए बार डॉट बी बार है ना ए बार डॉट बी बार ए बार डॉट सी बार. मग ह्या दोन टर्म मधनं जर मी ए बार कॉमन काढला प्लस ए बार डॉट कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिला बी बार मायनस सी बार. मग ह्या दोन टर्म ऑपरेट झाल्या आता प्लस बी बार डॉट ए बार मायनस सी बार डॉट ए बार इथे लक्षात प्लस ए बार डॉट बी बार मायनस याच्यामध्ये पण जर आपण है ना मायनस ए बार कॉमन काढला तर काय लक्षात येणार ते तर राहणार बघा बी बार मायनस सी बार बरोबर. बी बार मायनस सी बार राहत आहे समजतंय या दोन टर्म मधनं. आणि शेवटी राहिल्या बघा सी बार डॉट सी बार आणि सी बार डॉट सी बार राहिलाय बी बार डॉट बी बार राहिलाय बरोबर ना. मग मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर आणि प्लस मॅग्निट्यूड ऑफ सी बार स्क्वेअर. मग लक्षात आले सेम टर्म आहे ते कॅन्सल झाले. तिथे राहिले बघा अंडर रूट ऑफ ए बार किती बघा 2 चा स्क्वेअर आला 4 बी बार किती 4 त्याचा स्क्वेअर आला 16 आणि प्लस 16 सो 16 प्लस 16 इज 32 प्लस 4 इज 36 अंडर रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6 and 6 is given in option B. So B is the correct option of problem number 2020. Very good है ना. पुनम धुमाळ म्हणताय सो B correct B equal to 6 है ना.
पूनम निकम, करण कदम, अमृता थोरात, साक्षी साठे, रुचा चांदगुडे म्हणताय. सो बी करेक्ट ऑप्शन आहे. समजलंय सर. राधिका जाधव, व्हेरी गुड, बी समजलंय सर. तन्मय पठाडे म्हणताय बी इज करेक्ट ऑप्शन. ऋषिकेश सोनवणे, आकांक्षा चव्हाण, बरेच विद्यार्थी म्हणतात सर प्रॉब्लेम अंडरस्टूड झालेला आहे. व्हेरी गुड. प्रतीक महाले, ऋतुजा भुजाडे सर्व म्हणताय सर समजलेलं आहे. प्रीती कांबळे, व्हेरी गुड. अमृता वडाळकर, आनंद उगले, ऋतुजा टेंगडे सगळे सर म्हणताय समजलं. आदित्य भोसले, याचा अर्थ हा प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 21. दोनदा रिपीट झाले बघा 24 आणि 23 मध्ये. 2 वेळेस रिपीट झालेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 21. इफ ए बार अँड बी बार आर 2 युनिट वेक्टर्स. ए बार अँड बी बार काय आहे, युनिट वेक्टर आहे. सो याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इक्वल टू किती आलं आहे 1. सच दॅट बघा हे 2 वेक्टर दिले आणि ते 2 वेक्टर कसे दिले आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आहे 0 आहे. त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येणार आहे. आणि ते म्हणतात देन अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. मग या ठिकाणी काय म्हणता बघा, ए बार प्लस 2 बी बार इज परपेंडिक्युलर टू 5a बार मायनस 4b बार. देअरफॉर काय लक्षात आलं बघा, ए बार प्लस 2b बार डॉट 5a बार मायनस 4b बार मस्ट बी इक्वल टू 0. मग ए बारने आपण मल्टिप्लाय केलं लक्षात आलं है ना. ए बार इन डॉट परत 5a बार आलंय म्हणजे तो 5 मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर. इथे लक्षात बघा ए बार मायनस 4 इंटू ए बार डॉट बी बार प्लस 2 5 जा 10 ए बार डॉट बी बार प्लस इंटू मायनस 2 4 जा 8 बी बार डॉट बी बार मॅग्निट्यूड स्क्वेअर. सो लक्षात आलं बघा 5 आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार 1 आहे है ना. मायनस 4 प्लस 10 मायनस 4 इज 6 ए बार डॉट बी बार आणि मायनस 8 इंटू 1 इज इक्वल टू 0. सो 5 प्लस 6 and what is this a bar dot b bar? Again magnitude of a bar into magnitude of b bar into cos of angle between them minus 8 equal to 0. So 5 minus 8 is minus 3. minus 3 ला आपण तिकडे टाकतोय. So 6 into bracket है ना magnitude 1 into 1 and into cos theta is equal to minus 3. right hand side ला गेला तर तो plus 3 झाला. So लक्षात आलं cos theta is equal to 3 upon 6. सो कॉस थीटा इज इक्वल टू 1/2. मग आपल्याला माहित आहे कासा अँगल ज्याचा कॉस 1/2 आहे दॅट इज π/3. सो थीटा इक्वल टू π/3. π/3 इज गिवन इन ऑप्शन बी. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. समीक्षा मोरे, माया थोरात, यस समजलंय सर बी करेक्ट ऑप्शन. सर्वेश वाकचौरे, बी कल्याणी, प्रतीक्षा काळे, पूनम निकम, यस रुचा चांदगुडे म्हणताय समजलं. व्हेरी गुड. ऋतुजा भुजाडे अंडरस्टूड, व्हेरी गुड. अमृता थोरात, ओम धुमाळ, सोएब शेख है ना. आकांक्षा धनवटे म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. पवन वाळके म्हणताय है ना. पवन वाळके म्हणताय सर समजलेलं बी ऑप्शन. व्हेरी गुड. अमृता वडाळकर, प्रीती कांबळे, व्हेरी गुड. याचा अर्थ सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 22. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 22 बघा. इफ ए बार बी बार दिलाय आर 2 वेक्टर्स ए बार अँड बी बार दिलाय देन अँगल बिटवीन द वेक्टर 3a बार प्लस 5b बार अँड 5a बार प्लस 3b बार इज. मग आपल्याला ते वेक्टर पहिले फाइंड करावं लागतील है ना. लेट्स फाइंड फर्स्ट ऑफ ऑल बघा पहिले आपण फाइंड करूया है ना. 3a बार प्लस 5b बार वेक्टर. सो काय येणार बघा 3a बार इज i मायनस 2j प्लस 3k प्लस 5 इंटू बी बार काय बघा 2i प्लस 3j मायनस k. आपण काय केलं ए बार आणि बी बारचे व्हॅल्यू टाकले. आपण ए बार आणि बी बारच्या त्या ठिकाणी व्हॅल्यू टाकलाय. सॉल्व्ह करतोय बघा है ना. 3 1 जा 3 प्लस 5 2 जा 10 है ना. लिहू डायरेक्ट 3 प्लस 10 13. यस. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा 13 आहे बघा. 3 2 जा -6 -6 प्लस 3 5 जा 15 है ना. -6 प्लस 15 म्हणजे 15 मायनस 6 इज 9j. याच्या लक्षात बघा 3 3 जा 9k है ना. 3 3 जा 9k आणि -5 -5k 9k मायनस 5k इज 4k. मग हा आपल्याला वेक्टर भेटलाय 3a बार प्लस 5b बार. आता आपण फाइंड करतो 5a बार प्लस 3b बार. हा वेक्टर आपण फाइंड करतोय बघा. सो 5i मायनस 2j प्लस 3k प्लस 3 इंटू 2i प्लस 3j मायनस k. सो लक्षात आलं 5 1 जा 5 प्लस 3 2 जा 6 5 प्लस 6 इज 11i. 5 प्लस 6 इज 11i. 5 इंटू -2 इज -10 है ना. -10 प्लस
9 -10 + 9 इज -j. आणि या ठिकाणी बघा 5 3 जा 15 -3 15 -3 15 -3 इज 12k. सो या ठिकाणी आले 12k. दोन वेक्टर्स आलेले आहेत है ना, दोन वेक्टर्स आलेले आहेत. आपल्याला त्यांच्यामध्ये अँगल पाहिजे. सो अँगल फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, cos θ इज इक्वल टू काय लक्षात आलं. मग या ठिकाणी आपण घेणार बघा 3a बार प्लस 5b बार डॉट 5a बार प्लस 3b बार अपॉन देअर मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ 3a बार प्लस 5b बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ 5a बार प्लस 3b बार. मग यांचं डॉट प्रॉडक्ट आपण घेतोय बघा. डॉट प्रॉडक्टसाठी काय करायचं आपल्याला काय करायचं आहे, कोइफिशियंट ऑफ आय, त्यानंतर आपल्याला है ना कोइफिशियंट ऑफ जे, आणि त्यानंतर आपल्याला कोइफिशियंट ऑफ के मल्टिप्लाय करायचं आहे, आणि मग आपल्याला डॉट प्रॉडक्ट फाइंड करायचं. डायरेक्ट फाइंड करतो बघा. या ठिकाणी आलं 13 इंटू 11 11 3 जा 33 है ना, 11 1 जा 11 11 प्लस 3 इज 14 143 आलं है ना. प्लस 9 इंटू -1 इज -9 12 4 जा 48 अपॉन है ना, याचा मॅग्निट्यूड आपण घेतोय अंडर रूट ऑफ बघा 13 स्क्वेअर इज 169 प्लस 81 प्लस 16 इंटू अंडर रूट ऑफ या ठिकाणी बघा 121 प्लस 1 आणि प्लस 144 येते लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या 48 मधून 9 मायनस केलं 39 येणार आहे. किती येणार आहे 39. सो 143 आणि 39 येते लक्षात. मग यांचं जर आपण ऍडिशन केलं तर 9 + 3 इज 12 4 + 4 इज 39 येते ना. 4 + 4 इज 8 1 इथं आलं बघा 182 न्यूमरेटरला. किती आलं आहे 182 आलेला आहे है ना. न्यूमरेटरला आलेलं आहे 182 अपॉन बघा या ठिकाणी 9 + 1 10 10 + 6 16 है ना. सो अंडर रूट येतं बघा 16 6 कॅरी 1 1 + 1 2 2 + 8 10 10 + 6 is 16 अगेन 6 कॅरी 1 आणि 1 + 1 is 2 अंडर रूट ऑफ 266 आलाय. इथं पण आपण बघितलं 1 + 1 2 2 + 4 is 6 4 4 + 2 is 6 आणि या ठिकाणी 1 + 1 is 2. सो इट इज इक्वल टू 182 अपॉन अंडर रूट मध्ये 266 आलाय. 182 अपॉन 266 येत आहे. याला रिड्यूस करू आपण है ना, याला रिड्यूस करू बघा. रिड्यूस कशाने करायचा 2 ने रिड्यूस करा या ठिकाणी. मग 2 ने रिड्यूस केलं तर आपल्याला काय भेटतं बघा cos θ इज इक्वल टू बघा 2 9 जा 18 2 1 जा 2 बरोबर 2 1 जा 2 2 3 जा 6 2 3 जा 6 91 आलेला आहे है ना. 91 आलेला आहे. मग 91 ला कशाने या ठिकाणी रिड्यूस करता येईल 7 ने है ना. 7 1 जा 7 7 1 जा 7 7 3 जा 21 येते लक्षात. मग या ठिकाणी अपॉन येत आहे बघा इज इक्वल टू है ना 7 1 जा 7 है ना, परत डिनॉमिनेटर 7 1 जा 7 8 9 10 येते लक्षात. 49 आलं आणि सॉरी 3 आहे आणि मग या ठिकाणी 37 केलं आणि मग या ठिकाणी यस 7 9 जा 63 आणि सो लक्षात आलं cos θ इज इक्वल टू आलंय 13/19 आणि θ इज इक्वल टू येते cos इनवर्स ऑफ 13/19 and 13/19 is given in option C. Very good. ओम धुमाळ पूनम निकम रुचा स्वरांजली साई सिद्धी पूनम ऋतुजा या ठिकाणी सगळे म्हणताय सर समजलेलं आहे. व्हेरी गुड. सुमित मोरे सृष्टी साठे सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. शोएब तन्मय प्रतीक व्हेरी गुड. याचा अर्थ जे काही विद्यार्थी फक्त व्हिडिओ ऐकताय त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण जे चॅट बॉक्समध्ये इंटरॅक्शन करताय त्यांना समजतं हे माझ्या लक्षात येत आहे. प्रीती असेल ऋषिकेश आदित्य भोसले व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 20. सर्वेश अक्चोरे पण म्हणताय सर आय हॅव अंडरस्टूड ऑप्शन इज सी. सो आपण प्रॉब्लेम नंबर 23 कडे चाललोय आणि बघा प्रॉब्लेम नंबर 23 मध्ये काय दिलंय ए बार दिलाय बी बार दिलाय सी बार आर द व्हेक्टर सच दॅट ए बार प्लस लॅम्बडा बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार देन व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज है ना, देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज. आजच आपण ह्या पद्धतीने प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे है ना, ऑलरेडी आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे या टाईपचा प्रॉब्लेम. मग आपण या ठिकाणी काय करूया फर्स्ट ऑफ ऑल लेट अस फाइंड ए बार प्लस लॅम्बडा बी बार. मग या ठिकाणी आपण फाइंड करतो बघा ए बार प्लस लॅम्बडा बी बार इज इक्वल टू व्हॉट इज ए बार. ए बार दिलाय बघा 2i
प्लस 2j प्लस 3k प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस आय प्लस 2j प्लस k. सो इज इक्वल टू काय आलं बघा 2i मायनस लॅमडा आय म्हणजे 2 मायनस लॅमडा आय प्लस 2 लॅमडा जे प्लस है ना 2 लॅमडा जे प्लस 3 प्लस लॅमडा के. हा आला तो ए बार प्लस लॅमडा बी बार. बरोबर. मग लक्षात आलं का इट इज परपेंडिक्युलर टू सी बार बनताय. मग काय लक्षात आलं का ए बार प्लस लॅमडा बी बार ए बार प्लस लॅमडा बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार. सो ए बार प्लस लॅमडा बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 0 येत आहे. मग यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट घ्यायचं आपल्याला बघा. सो काय आलं बघा 2 मायनस लॅमडा है ना 2 मायनस लॅमडा आय प्लस 2 लॅमडा जे प्लस 3 प्लस लॅमडा के डॉट येते लक्ष डॉट सी बार काय दिलाय 3i प्लस जे 0k इक्वल टू 0. सो काय लक्षात आलं 3 इंटू 2 मायनस लॅमडा है ना प्लस 1 इंटू 2 प्लस लॅमडा. आता इथं के नाही आहे सो इज इक्वल टू 0. सो ब्रॅकेट ओपन करतोय 6 मायनस 3 लॅमडा प्लस 2 लॅमडा इक्वल टू 0. 6 प्लस 2 इज 8 मायनस लॅमडा इक्वल टू 0 आणि लॅमडा इज इक्वल टू 8 आणि लॅमडा इक्वल टू 8 इज गिवन इन ऑप्शन सी. सो लक्षात आलं व्हेरी गुड है ना. सार्थक कवडे, प्रतीक्षा काळे, रुचा चांदगुडे, पूनम निकम, तन्मय पठाडे या ठिकाणी म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. ऋतुजा भुजाडे सी करेक्ट ऑप्शन आहे. ऋतुजा टिंगाडे, सुमित मोरे, प्रीती कांबळे, भावेश आडव, देवयानी खेडकर पण म्हणताय सर ऑप्शन सी बरोबर आहे. आनंद उगले, शोएब शेख म्हणताय सो सी इज द करेक्ट ऑप्शन. अंकिता मोरे, पृथ्वीराज पण म्हणताय सो सी इज द करेक्ट ऑप्शन. आदित्य भोसले, समीक्षा व्हेरी गुड. अक्षय गाडेकर यस सर अंडरस्टूड झाले व्हेरी गुड. या ठिकाणी हा प्रॉब्लेम समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 24 कडे. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 24 बघा. लेट ते म्हणता पी बार अँड क्यू बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी क्यू रिस्पेक्टिव्हली विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्यू, मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार क्यू दिलाय. द पॉइंट्स आर अँड एस डिवाइड पी क्यू इंटरनली अँड एक्सटर्नली इन द रेशो 2:3 रिस्पेक्टिव्हली इफ ओ आर अँड ओ एस आर परपेंडिक्युलर. इफ ओ आर अँड ओ एस इज परपेंडिक्युलर म्हणजे काय त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 है ना. देन मग ते म्हणताय रेशो फाइंड करा. मग या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू या ठिकाणी पहिले आपण या ठिकाणी काय म्हणतो बघा का द पॉइंट्स आर अँड एस डिवाइड. मग या ठिकाणी आपण काय येऊ आर डिवाइड आपण कोणाला पी क्यू करतं कसं इंटरनली इन अ रेशो 2:3. मग देअरफॉर आपल्याला आर बारचा फॉर्म्युला आला आपल्याला. आर बार बघा आर बार काय येणार 2q बार प्लस 3p बार अपॉन 2 प्लस 3 इज 5 अपॉन 2 प्लस 3 इज 5 येते लक्षात. त्याचप्रमाणे ते म्हणता यस है ना. ते काय म्हणताय यस पॉइंट यस यस डिवाइड पी क्यू एक्सटर्नली इन अ रेशो सेम म्हणताय 2:3. म्हणजे याच्यावर काय लक्षात आलं एस बार इज इक्वल टू काय येतं एस बार बघा 2q बार है ना. आता एक्सटर्नल म्हटल्यावर मायनस है ना 2q बार मायनस 3p बार अपॉन 2 मायनस 3 इज -1. बट या ठिकाणी ते काय म्हणताय ओ आर अँड ओ एस आर परपेंडिक्युलर म्हणजे लक्षात आलं आर बार इज परपेंडिक्युलर टू एस बार. देअरफॉर आर बार डॉट एस बार इज इक्वल टू येणार 0. मग आर बार आपल्याला माहिती काय बघा 2q बार प्लस 3p बार अपॉन 5 इंटू एस बार काय बघा 2q बार मायनस 3p बार अपॉन -1 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी लक्षात आलं 5 इंटू -1 -5 येतं बघा. 5 इंटू -1 -5 हा -5 0 कडे गेला तर काय होणार 0 होणार. मग इथं काय राहिलं बघा 2q बार प्लस 3p बार इंटू 2q बार मायनस 3p बार इक्वल टू 0 झालाय. डिनॉमिनेटर राईट हँड साईडला गेला 0 होऊन गेला. पण ब्रॅकेटकडे लक्ष दिलं तर ब्रॅकेट कसं आहे बघा ब्रॅकेट आहे a प्लस बी इंटू a मायनस बी a प्लस बी इंटू a मायनस म्हणजे a स्क्वेअर 4q स्क्वेअर
है ना, मायनस 3 3 जा 9 पी स्क्वेअर इक्वल टू 0. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा आपल्याला काय भेटतं बघा 4q स्क्वेअर इज इक्वल टू 9p स्क्वेअर. 4q स्क्वेअर इक्वल टू काय भेटतंय 9p स्क्वेअर भेटतंय ना. 4q स्क्वेअर इक्वल टू 9p स्क्वेअर आणि इट इज गिवन इन ऑप्शन. पुढे बघा है ना, त्याने ऑप्शन ए मध्ये काय दिलं आहे 9p स्क्वेअर इज इक्वल टू 4q स्क्वेअर. इट इज गिवन इन ऑप्शन ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 24. व्हेरी गुड. पूनम, ओम, सिद्धी, रुचा, ऋतुजा, पवन सगळं म्हणताय सर बी ऑप्शन बरोबर आहे. सृष्टी साठे व्हेरी गुड. ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. या ठिकाणी सर्वांना समजतंय. प्रीती, ऋतुजा, यश, देवयानी, सार्थक सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन आणि समजलेलं आहे. मग अशा प्रकारे यस व्हेरी गुड. अमृता, आनंद, अमृता, समीक्षा, आदित्य, कल्याणी रहाणे, सर्व आकांक्षा धनवटे, पृथ्वीराज शिंदे पण म्हणताय ए करेक्ट ऑप्शन सर समजलेला आहे. सर्वेश वागचौरे पण म्हणतायत है ना. मग या ठिकाणी बघा पृथ्वीराज आणि सर्वेश बरोबरच ए टाईप करतायत, बरोबरच बसलेले ते सुद्धा आहे ना. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 25. प्रॉब्लेम नंबर 25 कडे चाललोय. 25 काय म्हणताय प्रॉब्लेम नंबर 25 म्हणताय ए बार दिलेला आहे, बी बार दिलेला आहे, देन द अँगल बिटवीन द व्हेक्टर 2a बार प्लस बी बार अँड ए बार प्लस 2b बार. आपल्याला तो दोन वेक्टर फाइंड करून घ्यावे लागतील आणि मग त्यांच्यामध्ये अँगल आपण फाइंड करून करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज फाइंड 2a बार प्लस बी बार. याला आपण काय करू पी बार नाव देऊ, छोटं छोटं करू त्याला है ना. सो 2 इंटू ए बार काय बघा i मायनस 2j प्लस 3k, i मायनस 2j प्लस 3k आणि प्लस बी बार 2i प्लस 3j मायनस k है ना. सो बघा 2i प्लस 2i 4i मायनस 4j प्लस 3k इज मायनस j 4i मायनस j बरोबर का 4i मायनस j आणि बघा 3 2 जा 6k मायनस k इज अ प्लस 5k. मग आपण त्याला पी बार या ठिकाणी कन्सिडर है ना, पी बार या ठिकाणी आपण कन्सिडर करू. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे ना ए बार प्लस 2b बार, त्याला आपण क्यू बार म्हणू. ए बार प्लस 2b बार, ए बार आपण लिहितो बघा i मायनस 2j प्लस 3k प्लस 2 इंटू बी बार बघा 2i प्लस 3j मायनस k. सो इक्वल टू बघा 1 प्लस 4 5i, 1 प्लस 4 इज 5i. बघा मायनस 2 प्लस 6 मायनस 2 बरोबर ना. 6 मायनस 2 किती येतं प्लस 4j. 3k मायनस 3k है ना, 3k मायनस 2k, 3k मायनस 2k इज k. मग अशा प्रकारे आपल्याला ते दोन वेक्टर भेटले, आपल्याला त्यांच्यामध्ये अँगल पाहिजे. मग या ठिकाणी काय लक्षात आलं आपण या ठिकाणी घेऊ आता नॉन डॉट प्रॉडक्ट म्हणजे कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार मग पी बार डॉट क्यू बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ पी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार. आणि मग डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण बघा. या दोन वेक्टर मी अंडरलाईन करून ठेवतो बघा. या दोन वेक्टरचं काम या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. मग डॉट प्रॉडक्ट बघा 4 5 जा 20 बरोबर, 4 5 जा 20 काही अडचण नाही. त्यानंतर बघा -1 इंटू 4 -4 प्लस 5 1 जा 5 है ना अपॉन बघा काय अंडर रूट ऑफ बोला या ठिकाणी 4 स्क्वेअर 16 प्लस 1 17 17 प्लस 25 है ना 17 प्लस 25 इज 42 अंडर रूट ऑफ 25 प्लस 16 25 प्लस 16 आणि प्लस 1 25 again it is 42. मग लक्षात आला -4 प्लस 5 इज 1 1 प्लस 20 इज 21 अपॉन 42. आणि मग लक्षात आलं का कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 आणि आपल्याला माहित आहे कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं 1/2 इज π/3. सो दिस implies that theta is equal to π/3 and π/3 is given in option B. So B is the correct option of प्रॉब्लेम नंबर 25. व्हेरी गुड. पूनम, रुचा, अमृता अंडर रूट ऑफ 42. सिद्धी कुदळे, अमृता थोरात म्हणता बी करेक्ट ऑप्शन. रुचा व्हेरी गुड. अंकिता बी ऑप्शन. करण कदम पण म्हणताय बी. समीक्षा म्हणतायत बी. समीक्षा सेलार बी ऑप्शन. अक्षय गाडेकर, ऋतुजा टेंगाडे, पृथ्वीराज शिंदे, आनंद उगले, शोएब, तन्मय म्हणताय सो बी ऑप्शन आहे. बरेच विद्यार्थी 100% ॲक्टिव्ह आहेत है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं 20-25 मुलं चॅटबॉक्समध्ये ॲक्टिव्ह आहे पण बाकीचे फक्त व्हिडिओ बघत असतात
है ना. मी या ठिकाणी बघतो जवळजवळ 90-95 विद्यार्थी 100% माझ्या क्लासला अटेंडन्स देत असतात, बरोबर. पण गडबड अशी आहे का सर्व ॲक्टिव्ह नसतात चॅटबॉक्समध्ये. व्हेरी गुड, काय अडचण नाही. काहींना फक्त ऐकायचं आहे. तर आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 26 कडे. वास्तव प्रॉब्लेम नंबर 26 बघा. ते म्हणतात ए बार बी बार बी द टू युनिट वेक्टर्स, मॅग्निट्यूड 1 आहे. इफ वेक्टर सी बार आणि वेक्टर डी बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन फाइंड अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. मग परपेंडिक्युलर म्हटलं का डॉट प्रॉडक्ट 0 येणार आहे. तो कन्सेप्ट आपल्याला यूज करावा लागेल. मग या ठिकाणी आपण फर्स्ट ऑफ ऑल बघा, या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, सी बार इज दिलाय आणि डी बार पण दिलाय, येतं लक्षात. आणि सी बार आणि डी बार दिलेला आहे आणि ते कसे आहेत बघा, आर परपेंडिक्युलर दिलेलं आहे ना. सी बार अँड डी बार आर परपेंडिक्युलर. मग या ठिकाणी लक्षात आलं का सी बार इज परपेंडिक्युलर टू डी बार, देअरफॉर सी बार डॉट डी बार इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी सी बार काय आहे, सी बार बघा ए बार प्लस 2b बार है ना, डॉट डी बार काय बघा 5a बार प्लस 4b बार आणि इज इक्वल टू 0 आहे. यांचं आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं तर लक्षात आलं काय येतं बघा, 5a बार डॉट ए बार इंटू 5a बार प्लस 4a बार डॉट बी बार प्लस 2 5 जा 10 बी बार डॉट ए बार म्हणजेच ए बार डॉट बी बार प्लस 2 4 जा 8 बी बार डॉट बी बार इक्वल टू 0. सो इथं आलं बघा 4 मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर 10 प्लस 4 इज 14 ए बार डॉट बी बार प्लस 8 मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर इक्वल टू 0. मग या ठिकाणी काय येत आहे बघा, का त्यांनी सांगितलंय की ए बार आणि बी बार आर युनिट वेक्टर्स, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इक्वल टू 1. म्हणजे झालं बघा 5 प्लस 14 परत त्यांचं डॉट प्रोडक्ट आपण घेतलं काय येणार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम प्लस 8 इज इक्वल टू 0. सो 5 प्लस 8 13 आलं प्लस 14 इंटू 1 इज इक्वल टू कॉस थिटा. येते लक्षात. मग या ठिकाणी कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, हा 13 तिकडे गेला -13, हा 14 मल्टीप्लाइड आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होणार, इट इज -13 अपॉन 14. सो थिटा इज इक्वल टू काय येतंय बघा, कॉस इनवर्स ऑफ -13 अपॉन 14. मग थिटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -13 अपॉन 14 इज गिवन इन ऑप्शन डी. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 26. व्हेरी गुड. या ठिकाणी रुचा, भावेश, सिद्धी, सर्वेश, पूनम, ऋतुजा, अमृता या ठिकाणी सर्व म्हणताय. सो डी करेक्ट ऑप्शन समजलंय. देवयानी सर्वांना या ठिकाणी, ऋतुजा सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. समीक्षा अंडरस्टूड सर, व्हेरी गुड. मग या ठिकाणी समजलेलं आहे. आपण काय करतोय, शोएब डी, अक्षय गाडेकर डी ऑप्शन. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 27 कडे. लेट्स रीड द प्रॉब्लेम नंबर 27 बघा. इफ द वेक्टर ए बार अँड बी बार अँड सी बार आर म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार, ए बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. आणि ते यम आणि यन. आता मग है ना, हाच प्रॉब्लेम ह्याच टाईपचा आपण घेतला होता. इथं पहिले लॅम्बडा होता आणि मी होता बघा, बरोबर ना. आपण या ठिकाणी पण काय करतो बघा, का ए बार इज अ परपेंडिक्युलर टू सी बार. मग आपण पहिले काय करू, ए बार डॉट सी बार इक्वल टू 0, ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0. मग ए बार डॉट सी बार आपण डायरेक्ट करूया, ए बार डॉट सी बार इक्वल टू 0. डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय येणार बघा, या ठिकाणी लक्षात आलं, आय मायनस जे प्लस 2k डॉट एम आय प्लस जे प्लस एन के इक्वल टू 0. सो लक्षात आलं, 1 इंटू एम इज एम, -1 इंटू 1 इज -1, 2 इंटू एन इज प्लस 2n इज इक्वल टू 0, एम प्लस 2n इज इक्वल टू 1 है ना, एम प्लस 2n इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 1. आणि ऑप्शनमध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत है ना, ऑप्शनमध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी लक्षात येत असेल है ना. मग या ठिकाणी आपण काय करू है ना, बघा 3 - 2 है ना, 3 - 2 2 जा 4, 3 - 4 -1 नाही होते सॅटिस्फाय, -2 प्लस 6 6 - 2 नाही होते ऑप्शन, 2 है ना, 2 - 6 2 - 6 पण नाही होते, -3 प्लस 2 2 जा 4. ओनली डी ऑप्शन सॅटिस्फाईज, ओनली डी ऑप्शन सॅटिस्फाय करताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. मिनिमम स्टेपमध्ये है ना, कमीत कमी स्टेपमध्ये आपण या ठिकाणी आन्सर फाइंड करण्याचा प्रयत्न केलाय, याचं लक्षात. आणि मग आपण ऑप्शनपर्यंत पोहोचलोय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 27. लेट अस गो टू प्रॉब्लेम नंबर 28. प्रॉब्लेम नंबर 28
MST-CET 2025चा प्रॉब्लेम आहे है ना. व्हेरी गुड. सर्व इतकं फटाफट डी ऑप्शन टाईप करत होते ना, तर तो एकदम स्क्रोल एकदम फास्ट करत होता. मला रीड करणं थोडं अवघड जात होतं. आता जाऊन ते थोडंसं स्पीड कमी झालं बघा. अक्षय, आनंद, रुचा, तन्मय, ऋतुजा, टेंगाडे सर्व म्हणतात डी ऑप्शन. बरेचसे विद्यार्थ्यांनी डी ऑलरेडी ऑप्शन टाईप केलेलं होतं. व्हेरी गुड है ना. मी सर्वांचं नाव या ठिकाणी नाही घेऊ शकलो. आता प्रॉब्लेम नंबर आपण वाचतोय बघा 28. ए बार, बी बार, सी बार आर नॉन झिरो वेक्टर्स. कसे दिले आहेत? नॉन झिरो वेक्टर सच दॅट ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. इथे लक्षात ए बार हा बी बारला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. पुढे ते काय म्हणताय? आणि सी बारला पण परपेंडिक्युलर आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलाय 1, मॅग्निट्यूड ऑफ बी बार 2, मॅग्निट्यूड ऑफ सी बार 1 आणि बी बार डॉट सी बार पण 1 दिलाय. आणि ते म्हणतात देअर इज अ नॉन झिरो वेक्टर डी बार. देअर इज नॉन झिरो वेक्टर डी बार है ना. डी बार को प्लॅनर विथ ए बार प्लस बी बार आणि 2b बार मायनस सी बार आणि डी बार डॉट ए बार पण 1 दिलेला आहे. आणि ते म्हणतात मॅग्निट्यूड ऑफ डी स्क्वेअर फाइंड करा. मग या ठिकाणी आपण काय करू बघा. आपण याला पिकअप करू. फर्स्ट ऑफ ऑल डी बार इज कोप्लॅनर विथ. डी बार इज कोप्लॅनर विथ म्हणजे काय? डी बार इज कोप्लॅनर विथ कोणाबरोबर कोप्लॅनर आहे? इज कोप्लॅनर विथ ए बार प्लस बी बार अँड 2b बार मायनस सी बार. व्हॉट याचा अर्थ काय झाला? मीन्स यस याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असं झाला means they are in linear combination. They are in linear combination. Therefore d bar is equal to है ना. डी बारला आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन मध्ये टाकावं लागेल. लिनियर कॉम्बिनेशन मध्ये टाकताना आपल्याला स्केलर घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? स्केलर घ्यावं लागेल. येते लक्षात. मग या ठिकाणी आपण स्केलर घेऊ बघा. यम आपण येतोय ए बार प्लस बी बार प्लस एन इंटू 2b बार मायनस सी बार इंटू 2b बार मायनस सी बार. याला ब्रॅकेट ओपन करू. ब्रॅकेट ओपन करून या ठिकाणी ए बार बी बार सी बारचे कोइफिशियंट आपण समजून घेऊ. मग या ठिकाणी काय येतं बघा. देअरफॉर डी बार इज इक्वल टू बघा एम ए बार प्लस एम बी बार प्लस 2n बी बार मायनस एन सी बार. देअरफॉर डी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस या दोघांमधनं जर बी बार कॉमन घेतला आणि मायनस एन सी बार तर आपल्याला भेटली इक्वेशन डी बार. इथे लक्षात डी बार इक्वेशन भेटली है ना. मग ते काय म्हणताय या ठिकाणी डी बार डॉट ए बार इक्वल टू काय दिलं आहे? 1 दिलेला आहे है ना. डी बार डॉट ए बार इक्वल टू 1 दिलेला आहे. मग या ठिकाणी आपण काय करतो? टेकिंग डॉट प्रोडक्ट है ना. टेकिंग डॉट प्रोडक्ट. मग आपण या ठिकाणी जर डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय होईल बघा. टेकिंग डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय होणार? डी बार डॉट ए बार इक्वल टू 1 दिलेला आहे. मग आपण डॉट प्रोडक्ट घेणार बघा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकतोय एम ए बार प्लस एम प्लस 2n बी बार मायनस एन सी बार है ना. डॉट ए बार है ना. डॉट ए बार. ए बार तसंच आहे डॉट ए बार आणि इज इक्वल टू काय आहे? 1 आहे. इथे लक्षात. मग यांचं आपण डॉट प्रोडक्ट घेतोय. आता ए बार म्हटलं हे ए बार मध्ये बी बार सी बार आहे का? नाहीये. म्हणजे फक्त या ठिकाणी 1 इंटू येते लक्षात. इथे येणार यम ए बार डॉट ए बार इज इक्वल टू 1. यम ए बार डॉट ए बार इज इक्वल टू 1 म्हणजे यम इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो यम इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलंय बघा 1. सो यम इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला? 1 भेटलं. इथे लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यम ची व्हॅल्यू 1 भेटली आहे. मग ही एम ची व्हॅल्यू जी आपल्याला 1 भेटलेली आहे हे आपण इक्वेशन 1 पुट करून टाकू. मग आपल्याला काय भेटेल? डी भेटेल है ना. डी बार नवीन भेटेल. मग या ठिकाणी काय करतोय? पुट यम इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सो डी बार आपल्याला भेटतंय बघा यम इक्वल टू 1 म्हणजे काय आलंय? ए बार प्लस है ना यम म्हणजे 1 प्लस 2n बी बार प्लस एन सी बार. हा आपल्याला डी बार भेटलाय. आता हा आपल्याला काय भेटलेला आहे? डी बार भेटलेला आहे. येते लक्षात. मग हा जो डी बार आपल्याला भेटलेला आहे हा डी बार है ना. आपण आता त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. बट आपल्याला विचारलं काय बघा है ना. आता विचारलंय मॅग्निट्यूड ऑफ डी बार स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ डी बारचा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे काय करायचं आहे बघा. मॉड ऑफ है ना. मॉड ऑफ डी बार स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? म्हणजे डी बार डॉट डी बार है ना. सेल्फ डॉट प्रोडक्ट म्हणजे काय करणार? मग या ठिकाणी बघा स्क्वेअर ब्रॅकेट ए बार प्लस
1 प्लस 2n b बार प्लस n c बार माइनस n c बार है ना, माइनस n आहे इक्वेशन 1 मध्ये बघा, माइनस n आहे. ओके, माइनस n c बार इथे लक्षात इंटू परत तो स्वतःच कसं a बार प्लस 1 प्लस 2n b बार मायनस n c बार सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतोय. आणि सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर काय होतं या ठिकाणी बघा है ना, a बार डॉट a बार काय येत आहे, a बार डॉट a बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ a बार स्क्वेअर प्लस 1 प्लस 2n 1 प्लस 2n इथे लक्षात 1 प्लस 2n 1 प्लस 2n काय आहे, मग इथं आलं बघा a बार डॉट b बार a बार डॉट b बार 1 प्लस 2n a बार डॉट b बार इथे लक्षात 1 प्लस 2n a बार डॉट b बार बरोबर. आता मायनस a बार डॉट c बार मायनस n a बार डॉट c बार हा a बारने मल्टिप्लाय केलाय आपण. आता बघा ह्या 1 प्लस 2n b बारने मल्टिप्लाय करू प्लस 1 प्लस 2n a बार डॉट b बार है ना, b बार डॉट a बार डॉट b बार प्लस मग या ठिकाणी आला बघा 1 प्लस 2n इंटू 1 प्लस 2n b बार डॉट b बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ b बार स्क्वेअर आला बरं. 1 प्लस 2n b बार इंटू मायनस n सो मायनस n इंटू 1 प्लस 2n है ना, b बार डॉट c बार आला, b बारने मल्टिप्लिकेशन झालं. आता मायनस n c बारने मल्टिप्लाय करायचं सो लक्षात आलं मायनस n c बार डॉट a बार माइनस इंटू प्लस इज माइनस n इंटू 1 प्लस 2n है ना c बार डॉट b बार आणि मायनस इंटू मायनस झालं प्लस n इंटू n इज n स्क्वेअर आणि c बार डॉट c बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ c बार स्क्वेअर. पण या ठिकाणी काय सांगितलं बघा, a बार इज परपेंडिक्युलर टू b बार अँड c बार, a बार इज परपेंडिक्युलर टू b बार c बार म्हणजे काय a बार डॉट b बार इक्वल टू a बार डॉट c बार इक्वल टू काय येणार 0 है ना, हे दोन 0 येत आहेत, a बार डॉट b बार 0. मग लक्षात आलं या ठिकाणी आपण यांचे डॉट प्रॉडक्ट जे आहेत है ना हे 0 होणार आहेत. a बार डॉट b बार a बार इज परपेंडिक्युलर टू b बार अँड c बार बरोबर. मग पहिले आपण a बार डॉट b बार जिथं आहेत त्यांना कट करतोय, कॅन्सल करतोय बघा है ना, a बार डॉट b बार a बार डॉट b बार a बार डॉट b बार 0, a बार डॉट c बार शोधा, a बार डॉट c बार कुठे बघा a बार डॉट c बार 0 बरोबर, a बार डॉट c बार 0 ह्या 4 टर्म कॅन्सल झाल्या. आणि आता जिथं b बार डॉट c बार आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे 1 पुट करायचं आहे बघा. आता ह्या इक्वेशन मध्ये बघा मॅग्निट्यूड ऑफ a बार 1 दिला आहे, 1 स्क्वेअर इज 1 कॅन्सल कॅन्सल इथं आलं बघा है ना, इथं मॅग्निट्यूड ऑफ b बार राहिलाय मग 1 इंटू 1 इथं बघा 1 प्लस 2n प्लस 1 प्लस 2n होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि मॅग्निट्यूड ऑफ b बार 2 आहे आणि 2 चा स्क्वेअर येतोय 4 बरोबर. आता b बार डॉट c बार ही व्हॅल्यू दिली 1 इंटू सो इथं आलं मायनस n इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2n मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2n आणि परत इथे मायनस n इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2n b बार डॉट c बारची व्हॅल्यू आहे 1 बरोबर, b बार डॉट c बारची व्हॅल्यू आहे 1 आणि प्लस n बार सॉरी n स्क्वेअर आणि मॅग्निट्यूड ऑफ c बार 1 असल्यामुळे 1 झालाय. इथे लक्षात म्हणजे या ठिकाणी अशी इक्वेशन आली आहे, ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि जिथं जिथं n आहे बघा इक्वेशन मध्ये y दिसतंय, इक्वेशन मध्ये काय दिसतंय y दिसतंय. याचा अर्थ आपण स्केलर काय घेतला m त्यांनी x घेतला आणि आपण n घेतला त्यांनी y घेतला म्हणजे n ला आपण रिप्लेस करतोय y ने है ना, n ला आपण काय करणार रिप्लेस करणार आहे y ने. मग y ने रिप्लेस केलं ब्रॅकेट ओपन केलं तर काय येतंय बघा है ना, आपण ब्रॅकेट ओपन करा ब्रॅकेट सॉल्व्ह करा ब्रॅकेट ओपन करा काय येतंय बघूया. सो या ठिकाणी काय येतं बघा 1 प्लस है ना a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर 4n प्लस 4n स्क्वेअर इथे लक्षात हा ब्रॅकेट स्क्वेअर ओपन झाला आणि इंटू 4 आहे मायनस n मायनस 2n स्क्वेअर मायनस n मायनस 2n स्क्वेअर आणि प्लस n स्क्वेअर इथे लक्षात म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं बघा 1 प्लस 4 प्लस 4 4 जा 16n प्लस 16n स्क्वेअर इथे लक्षात मायनस n मायनस 2n मायनस 4n स्क्वेअर बरोबर, मायनस 4n स्क्वेअर आणि प्लस n स्क्वेअर. मग याला आपल्याला जर सिम्प्लिफिकेशन करतोय आपण किती राहिले बघा 16n स्क्वेअर मायनस 4n स्क्वेअर 12n स्क्वेअर प्लस 1n स्क्वेअर इज अ 13n स्क्वेअर है ना, 13n स्क्वेअर म्हणजे 13y स्क्वेअर कुठे बघा इथं आहे 13y स्क्वेअर बरोबर. त्यानंतर आपण n चे टर्म बघू आता 16n मायनस 2n 16 मायनस 2 इज
14y आलेला आहे. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी बघा का या ठिकाणी 1 + 4 = 5. मग आफ्टर सिम्प्लिफिकेशन याला जर केलं तर ऑप्शन येत आहे बघा ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. बरेच मुलं डी ऑप्शन म्हणत होते. आय डोंट नो डी का बरं. 13y² + 14y + 5. ऑप्शन इज ए. सर्वेश, देवयानी, पवन, समीक्षा, अक्षय, प्रीती, ऋतुजा, पूनम, क्लिअर झालंय सर, समजलंय. आकांक्षा, ऋतुजा भुजाडे, व्हेरी गुड. तन्मय पठाडे, प्रतीक्षा काळे, पृथ्वीराज शिंदे, आनंद उगले, सर्व म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन आणि समजलेलं आहे. व्हेरी गुड. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3030. प्रॉब्लेम नंबर 3030 कडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 30 काय म्हणतं बघा. इफ ए बार बी बार सी बार बी 3 वेक्टर्स सच दॅट ए प्लस बी प्लस सी इज 0. ए प्लस बी प्लस सी काय दिलेलं आहे, 0 दिलं आहे. आणि आपल्याला बघा मॅग्निट्यूड दिलेला आहे आणि ते म्हणताय देन द व्हॅल्यू ऑफ ए बार डॉट बी बार, बी बार डॉट सी बार, सी बार डॉट ए बार. मग या ठिकाणी बघा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ही कंडिशन दिलेली आहे. मग या ठिकाणी बघा ते काय म्हणताय का ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू 0 बार टेकिंग सेल्फ डॉट प्रोडक्ट. म्हणजे कसं ए बार प्लस बी बार प्लस सी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट प्लस सी बार है ना इज इक्वल टू 0 डॉट 0 इक्वल टू 0. सेल्फ डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. मग देणार बघा ए बार प्लस बी बार प्लस सी बार होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. इथे लक्षात, पण लक्षात घ्या का ए बार प्लस बी बार प्लस सी बार होल ब्रॅकेट स्क्वेअर याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. काय प्लस प्लस असेल तर सांगतोय मी, कारण पुढे जाऊन मायनस पण येणार आहे मध्ये. मग त्या ठिकाणी नाही, प्लस असेल तर काय, इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ सी स्क्वेअर. पहिल्यांदा काय करायचं आणि सेपरेट त्यांचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करायचा, त्यांचा मॅग्निट्यूडचं काय करायचं स्क्वेअर करायचं आणि त्यानंतर प्लस घ्यायचं ट्वाईस काय करायचं आणि यांचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं. कसं ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट ए बार आणि इज इक्वल टू दिलाय 0. इथे लक्षात, मग लक्षात आलं मॅग्निट्यूड ऑफ ए बघा 3 दिलाय आणि 3चा स्क्वेअर काय येत आहे 9 प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार 4 दिलाय 4चा स्क्वेअर 16 मॅग्निट्यूड ऑफ सी दिले 5चा स्क्वेअर 25 प्लस 2 इंटू ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट ए बार आणि इज इक्वल टू 0 दिलाय. मग यांची आपण ॲडिशन करू. 16 प्लस 9 25 25 50 हा प्लस 50 तिकडे गेला मायनस 50 होत आहे. सो 2 इंटू ब्रॅकेट ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट ए बार इज इक्वल टू किती आलं आहे मायनस 50 आलं आहे. आणि आपण 2 ने जर डिवाइड केलं तर ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट ए बार minus 50 upon 2 is minus 25 and minus 25 is given in option B. So minus 25 is given in option B. So B is the correct option. या ठिकाणी म्हणतो बघा सिद्धी, अक्षय, ईश्वरी, ऋतुजा या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. आणि या सर्व है ना ऋतुजा, पवन, व्हेरी गुड. अमृता म्हणताय सर बी ऑप्शन समजलेला आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 29 ऑप्शन आहे बी. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3030. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 30 बघा. लेट यू बार व्ही बार डब्ल्यू बार बी द व्हेक्टर सच दॅट ए बार बी बार सी बार is the projection of v bar on u bar is equal to that of w bar on u bar and the vectors u bar w bar are perpendicular to each other, then u bar minus v bar dot w minus w bar is equal to. तर यांनी काय सांगितलं, यांनी काय सांगितलं बघा. प्रोजेक्शन ऑफ है ना बघा या ठिकाणी बघा प्रोजेक्शन ऑफ v bar on u bar, projection of v bar on u bar is equal to projection of w bar on u bar. याचा फॉर्म्युला काय आला v bar dot u bar upon magnitude of u bar is equal to w bar dot u bar upon magnitude of u bar झालं कॅन्सल. म्हणजे आपल्याला भेटलं बघा v bar dot u bar is equal to w bar dot u bar. इक्वेशन नंबर 1. हे दोन वेक्टर सेम आपल्याला आले है ना. व्ही बार डॉट यू बार इक्वल टू यू बार डॉट. आणि पुढे ते काय म्हणताय, पुढे या ठिकाणी म्हणतात बघा यू आणि व्ही आर परपेंडिक्युलर टू म्हणजे काय है ना. व्ही बार इज परपेंडिक्युलर टू डब्ल्यू बार, देअरफॉर व्ही बार डॉट डब्ल्यू बार इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2 भेटली आपल्याला.
बरोबर. आणि मग ते म्हणतं आपल्याला काय फाइंड करा. आता मग अशी मी म्हटलं तर प्लस असेल तर काय, इथं मायनस आहे बघा, है ना. नाव फाइंड ते म्हणताय मॅग्निट्यूड ऑफ यू बार मायनस व्ही बार मायनस डब्ल्यू बार. बरोबर. मग आपण काय करू, याचा स्क्वेअर करू. आणि याचा स्क्वेअर केल्यानंतर आपण काय करू बघा, पहिल्यांदा सगळ्यांचा स्क्वेअर आणि मग दोघांचा डॉट प्रोडक्ट. आणि त्यासाठी आपण काय करू असं लिहू बघा, यू बार मायनस व्ही बार मायनस डब्ल्यू बार डॉट यू बार मायनस व्ही बार मायनस डब्ल्यू बार. सो काय आलं बघा, यू बार डॉट यू बार मॅग्निट्यूड ऑफ यू बार स्क्वेअर, बरोबर, यू बार इंटू मायनस मायनस यू बार डॉट व्ही बार यू बार इंटू मायनस यू बार डॉट डब्ल्यू बार मायनस व्ही बार डॉट व्ही बार मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार स्क्वेअर मायनस व्ही इंटू मायनस व्ही. काय होणार बघा, मायनस मायनस झाला प्लस, है ना. इथं व्ही आहे, इथे लक्षात क्लिअर करू आपण, है ना. त्या ठिकाणी त्याला क्लिअर करू. आणि या ठिकाणी व्ही बार डॉट व्ही बार मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार स्क्वेअर मायनस व्ही क्लिअर झालं आहे ना. पहिल्यांदा या ठिकाणी बघा, यू बार डॉट व्ही बार आला, यू बार डॉट डब्ल्यू बार आला. आता मायनस व्ही इंटू येत आहे मायनस व्ही बार डॉट यू बार मायनस मायनस प्लस व्ही बार डॉट व्ही बार, है ना. व्ही बार डॉट व्ही बार म्हणजे तो मॅग्निट्यूड ऑफ व्ही बारचं काय होणार, स्क्वेअर होणार, जसं यू बार डॉट यू बार स्क्वेअर झालं होतं. आता मायनस व्ही इंटू मायनस झालं प्लस व्ही बार इंटू डब्ल्यू बार मायनस मायनस प्लस. आता मायनस डब्ल्यूचं येतोय मायनस डब्ल्यू बार डॉट यू बार मायनस मायनस प्लस डब्ल्यू बार डॉट व्ही बार मायनस मायनस प्लस, है ना, मॅग्निट्यूड ऑफ डब्ल्यू बार स्क्वेअर. येते लक्षात. पण या ठिकाणी त्यांचे मॅग्निट्यूड या ठिकाणी दिलेलं आहे ना, काय दिलं बघा, मॅग्निट्यूड नाही दिलेलं आपल्याला, है ना. मग या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचं आहे, है ना. आता आपल्याला असं कन्सेप्ट यूज करायचं आहे का ते या जे सांगतायत त्या पद्धतीने जायचं आहे, है ना. मग या ठिकाणी आपण फाईंड करू. U bar V bar such that the A bar B bar C bar नाही तर पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. सच दॅट मॅग्निट्यूड सर 1 2 3 दिलाय. मॅग्निट्यूड काय दिलाय 1 2 3. मॅग्निट्यूड ऑफ यू बार दिलाय 1, मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार दिलेला आहे 2 आणि मॅग्निट्यूड ऑफ डब्ल्यू बार दिलेला आहे 3, है ना. प्लीज करेक्शन करा प्रॉब्लेम मध्ये. आणि मग या ठिकाणी आपण पहिले काय करू बघा, जिथं व्ही बार डॉट डब्ल्यू बार त्याला जे करू, झिरो करतो व्ही डब्ल्यू ला, है ना. बघा व्ही बार डॉट डब्ल्यू बार झिरो, डब्ल्यू बार डॉट व्ही बार डॉट डब्ल्यू बार झिरो, दोघांना झिरो केलाय. आता यू बार मॅग्निट्यूड ऑफ यू बारचा काय लिहिते 1 स्क्वेअर इज 1 मायनस यू बार डॉट व्ही बार मायनस यू बार डॉट व्ही बार आणि डब्ल्यू बार डॉट यू बार, है ना, मायनस यू बार डॉट डब्ल्यू बार ते सेम आहे. सो मायनस यू बार डॉट व्ही बार. इथे लक्षात. परत या ठिकाणी बघा मायनस व्ही बार डॉट यू बार मायनस यू बार डॉट व्ही बारच आलेला आहे, बरोबर. आणि परत या ठिकाणी मायनस डब्ल्यू बार डॉट यू बार मायनस यू बार डॉट व्ही बार आलेला आहे. इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात येत आहे का मायनस प्लस साईन आपण या ठिकाणी आपल्याला बघावं लागतील. साईन जर चेक केलं तर या ठिकाणी बघा मायनस डब्ल्यू डॉट यू मायनस मायनस व्ही मायनस यू मायनस डब्ल्यू प्लस, बघा मायनस व्ही इंटू डब्ल्यू प्लस झालेलं होतं, है ना, प्लस या ठिकाणी. मग या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे का यू बार डॉट व्ही बार डॉट यू बार इक्वल टू डब्ल्यू बार डॉट यू बार आलेला आहे, बरोबर. या ठिकाणी आपण जर साईन चेक केल्या मायनस व्ही, प्रॉब्लेम मध्ये मोठं करेक्शन आहे. या ठिकाणी 2 करेक्शन मोठे मोठे आलेत, है ना, त्याच्यामुळे गोंधळ होऊन जातो आपला, आहे का नाही. या ठिकाणी प्लस पाहिजे होतं आणि इथं मॅग्निट्यूड दिलेला आहे, है ना. इथं मॅग्निट्यूड दिलेला. आता मला आठवलं बघा या ठिकाणी प्लस पाहिजे होतं. आय एम सॉरी फॉर दॅट, एक्स्ट्रीमली सॉरी. प्लस पाहिजे होतं, इथं प्लस पाहिजे आणि इथं प्लस पाहिजे. मग आपण साईन चेक करू आता सर्व, है ना. मॅग्निट्यूड हा फॉर्म्युला ॲज इट इज ठेवू. आता यू बार डॉट यू बार आलं, यू इंटू मायनस बरोबर आलं, यू इंटू प्लस, इथं प्लस होणार बघा. इथे लक्षात. मायनस व्ही इंटू यू बरोबर आलं, मायनस व्ही इंटू मायनस प्लस झालं, है ना, मायनस व्ही इंटू डब्ल्यू, है ना. ऑलरेडी तो झिरोचा आहे, त्याचे काही प्रॉब्लेम नाही. आता बघा प्लस डब्ल्यू इंटू यू प्लस डब्ल्यू इंटू यू प्लस इंटू मायनस
इथं मायनस प्लस त्यांनी काही फरक पडत नव्हता. आणि मग लक्षात आलं आता साईन बदलले आहेत बघा. साईन बदलल्यामुळे काय झालं या ठिकाणी बघा या प्लस यू बार डॉट डब्ल्यू बार हे सेम आहे है ना. मग या ठिकाणी बघा दुसरा प्लस झाला आहे आणि या ठिकाणी चौथा प्लस झाला आहे. बरोबर, म्हणजे काय झालं आहे ना, हे एकमेकांना कॅन्सल करताय. इथं राहिलं मॅग्निट्यूड प्लस मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार स्क्वेअर आणि प्लस मॅग्निट्यूड ऑफ डब्ल्यू बार स्क्वेअर. मग लक्षात आलं बघा जसं आपण 1 लिहिलं आहे. आता मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार किती 2 स्क्वेअर इज 4 प्लस मॅग्निट्यूड ऑफ 3 दिलं आहे 3 स्क्वेअर इज 9. सो 9 प्लस 1 10 प्लस 4 14 आणि 14 इज गिवन इन ऑप्शन बी. बी नाही आहे मित्रांनो, बी नाही आहे है ना, कारण या ठिकाणी बघा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सो काय लक्षात आलं मॅग्निट्यूड ऑफ यू बार मायनस व्ही बार प्लस डब्ल्यू बार ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 14 आलं आहे. दिस इम्प्लाइज दॅट यू बार मायनस व्ही बार प्लस डब्ल्यू बारचं मॅग्निट्यूड येणार आहे √14. दोन मोठे करेक्शन होते प्रॉब्लेममध्ये है ना, त्यामुळे आपण थोडंसं ब्रेन अचानक थोडंसं पॉज झालं होता. हरकत नाही. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. मला थोडं लेट समजलं इथं या ठिकाणी दोन करेक्शन आहेत है ना. प्रॉब्लेममध्ये 2 करेक्शन आहे, मला थोडं लेट समजल्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. हरकत नाही. तर असं लक्षात आलं का प्रॉब्लेम नंबर 3030चं ऑप्शन आहे ए. ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 3030. यस, क्लिअर झालं आहे सर, समजलेलं आहे. व्हेरी गुड. मग अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम नंबर 3030पर्यंत आज आपण ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आज आपण ह्या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुन्हा हा चॅप्टर कंटिन्यू करून उद्या एंड करून टाकू हा चॅप्टर है ना. उद्या एंड करून टाकू हा चॅप्टर आणि मग परवा लाईन आणि प्लेन स्टार्ट होईल है ना. अभ्यास चालू ठेवा. ग्रुप टेस्टला बरेच विद्यार्थी दांड्या मारतायत है ना. बरेच विद्यार्थी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून टेस्ट देत आहेत, पण ही फॉर्मॅलिटी नाही आहे मित्रांनो है ना. ही टेस्ट तुमचं पूर्ण लाईफ चेंज करणार आहे. माझे शब्द ऐका. हे जे एक्झाम येत आहेत ना, हे एक्झाम तुमचा लाईफ चेंज करणार आहेत. त्याच्यामुळे जीव तोडून एक्झाम दिल्या पाहिजेत. ठीक आहे. विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.